आणि या शृंखलेत आपण भक्ती मार्गासाठी अनुकूल 6 तत्वांवर चर्चा करणार आहोत. अर्थात या तत्वांवर कदाचित इतर भक्तांनी काही अभ्यासही केला असेल. श्रील रूप गोस्वामी आपले जे आचार्य आहेत त्यांनी श्री उपदेशामृत नावाच्या पुस्तकामध्ये श्लोक क्रमांक 3 यामध्ये भक्तीसाठी ही 6 तत्वे कशी महत्वपूर्ण आहेत याच्यावर चर्चा केली आहे. आपण सर्व भक्ती मार्गात प्रगत होण्याचा प्रयत्न करतोय आणि म्हणून या मार्गावर काय अनुकूल आहे, काय महत्वाचं आहे हे आपल्याला जाणणं केवळ महत्वाचंच नाही आहे, परंतु हे आपलं कर्तव्य आहे. ज्या रस्त्यावर आपण जाणार आहोत त्या रस्त्यावर काय आपल्याला सहाय्यक ठरेल आणि काय आपल्याला बाधक ठरेल या दोन्ही गोष्टी आपल्याला नक्कीच माहिती पाहिजेत. त्यानुसार याच्या पुढच्या प्रवचनांमध्ये आपण ही शृंखला घेणार आहोत. 1, 2, 3 अशा प्रकारे आपण काही तत्वांवर चर्चा करणार आहोत आणि त्यानंतर आपण ही पण चर्चा करणार आहोत की भक्ती मार्गावरील 6 प्रतिकूल तत्वे. पण नेहमी आपण सकारात्मक विचार ठेवावा म्हणून सुरुवातीला आपण अनुकूल काय आहे त्याच्यावर चर्चा करणार आणि त्यानंतर आपण प्रतिकूल काय आहे त्याच्यावर चर्चा करणार. तर भक्ती मार्ग म्हणजे नक्की काय आहे? अनेक वेळा जरी आपण भक्ती मार्गात जुळलेलो असू पण आपल्याला हे नक्की स्पष्टपणे माहित नसतं आणि आपल्याला कदाचित त्याची कल्पना नसते की आपण नक्की करतोय तरी काय. भक्ती हा शब्द मराठीत, संस्कृतात या दोन्ही भाषांमध्ये, हिंदीमध्ये फार प्रचलित आहे. कोणी म्हणतात की यांची गणेश भक्ती खूप तीव्र आहे, कोणी म्हणतात की यांची शिव भक्ती खूप तीव्र आहे, कोणी म्हणतात की या अमुक अमुक व्यक्तीची मातृभक्ती खूप तीव्र आहे, कोणी पितृभक्तीबद्दल बोलेल. हे तर आपण कमीत कमी व्यक्तींबद्दल बोलतोय, पण कधी कधी भक्ती या शब्दाचा वापर देशाशी पण संबंध केला जातो. अमुक अमुक व्यक्तीची देशभक्ती खूप विशिष्ट. पण जर आपण या शब्दाकडे लक्ष दिलं तर आपल्याला लक्षात येईल की हा जो भक्ती हा जो शब्द आहे याची मुख्य व्याख्या काय. कुठल्याही गोष्टीला जर आपल्याला पुढे न्यायचं असेल तर त्याचा मूळ तत्व काय, त्याचा मूळ व्याख्या काय हे समजणं आपल्यासाठी खूप गरजेचं आहे. त्यामुळे आज आपण तिथून सुरुवात करणार आहोत. कदाचित काही लोकांसाठी हे प्राथमिक ज्ञान असेल, पण तरी पण अनेक वेळा प्राथमिक ज्ञान पण हे खूप महत्वाचं असतं. तर भक्ती रसामृत सिंधू या ग्रंथात श्रील रूप गोस्वामी आपल्याला भक्तीची व्याख्या सांगतात आणि त्यामध्ये सांगतात सर्वोपाधी विनिर्मुक्तम तत्परत्वेन निर्मलम ऋषिकेन ऋषिकेश सेवनम भक्तिरुच्यते. या एका 4 ओळीच्या श्लोकात श्रील रूप गोस्वामींनी आपल्याला फार मोठं तत्व मांडलंय. सर्व उपाधी विनिर्मुक्त. मी श्रीमंत आहे, मी गरीब आहे, मी सुशिक्षित आहे, मी अशिक्षित आहे, या सर्व ज्या उपाधी आहेत या जगातल्या, म्हणतात जेव्हापर्यंत आपण या सर्व उपाधींमध्ये गुंतलेलो असो तेव्हापर्यंत आपण शुद्ध भक्ती करायला तयार नव्हे. म्हणून म्हणतात सर्व उपाधी विनिर्मुक्त. आधी या सर्व उपाधींपासून आपल्याला मुक्त व्हावं लागेल. याचा अर्थ असा नाही की आजपासून आपण कोणीच नाही किंवा आपलं अस्तित्व समाप्त झालं. पण म्हणतायत जेव्हा केव्हा आपण एका ठिकाणी एकत्र होतो आणि त्या ठिकाणी आपण कदाचित भगवंतांजवळ जाण्याचा प्रयत्न करतोय तर कमीत कमी काही काळासाठी कमीत कमी त्या ठिकाणी तरी आपल्याला आपल्या सर्व उपाधी विसराव्या लागतील. आणि म्हणून भक्ती रसामृत सिंधू या ग्रंथात आपण वाचू शकतो की अमुक अमुक राजा हा जेव्हा मंदिरात प्रवेश करायचा तेव्हा त्याची पालखी, त्याचे हत्ती, घोडे हे सर्व मंदिरापासून काही अंतरावर तो थांबवायचा आणि मंदिरामध्ये प्रवेश करायचा तो केवळ काही आसन नाही, काही वाहन नाही. आणि हे तत्व का महत्वाचं आहे
हे तत्व यासाठी महत्वाचं आहे आपल्याला समजण्यासाठी की जेव्हा आपण मंदिरात प्रवेश करतोय तेव्हा आपण कोण आहोत याच्यावर आपण जर भर नाही दिला तर कदाचित आपल्याला तसा योग्य अनुभव येणार नाही. म्हणून मंदिरात प्रवेश करताना मी राजा नाही आहे किंवा मी भिकारी पण नाही, मी खूप मोठा ज्ञानी पण नाहीये किंवा मी अडाणी पण नाहीये. मग मी आहे तरी कोण? मी आहे या मंदिरात वास करणाऱ्या श्रीकृष्णांचा एक दास. माझी ही ओळख आहे. श्री चैतन्य महाप्रभू जेव्हा जेव्हा जगन्नाथ रथ यात्रेत भगवंतांसमोर नृत्य करायचे तेव्हा म्हणायचे माझी ओळख काय? मी एक संन्यासी नव्हे, मी एक गृहस्थ नव्हे, मी वानप्रस्थ नव्हे, मी ब्रह्मचारी नव्हे, मी श्रीकृष्णांच्या सेवेमध्ये असणाऱ्या भक्तांच्या भक्तांचा दासांचा दासांचा दास. दास 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 अनुदास. तत्परत्वेन निर्मलम. तेव्हा त्या निर्मळ परिस्थितीमध्ये आपण आपल्या इंद्रियांनी ऋषिकांनी जेव्हा ऋषिकेश श्रीकृष्णांची सेवा करू, म्हणजे श्रीकृष्णांची सेवा करायची आपल्या इंद्रियांनी, त्याला म्हणतायत सेवनम भक्तिरुच्यते. या सेवेला भक्ती म्हणतात. म्हणजे भक्तीची व्याख्या आहे सर्वोपाधी विनिर्मुक्तम. पण आपल्या इंद्रियांनी, आपल्या डोळ्यांनी, आपल्या जिभेनी, आपल्या नाकानी, आपल्या स्पर्श शक्तीने, आपल्या कर्णांनी जेव्हा आपण श्रीकृष्णांची सेवा करतो त्या क्रियेला भक्ती म्हणतात. याचा अर्थ भक्ती याच्यामध्ये कृत्य आहे, भक्तीमध्ये क्रिया आहे, ही एक व्याख्या आहे. बरं, कोणी म्हणेल आम्हाला व्याख्या लक्षात आली पण त्यातही काही स्तर असतील तर आम्हाला सर्वोत्तम भक्ती माहिती करायची. तर सर्वोत्तम भक्ती काय आहे? उत्तम भक्तीचं ही व्याख्या भक्ती रसामृत सिंधू मध्ये आपल्याला रूप गोस्वामी देत आहे. म्हणतायत अन्य अभिलाषिता शून्यम. श्रीकृष्णांची सेवा करण्याविना ज्या काही माझ्या इच्छा आहेत त्या मला हळूहळू हळूहळू शून्य करायच्या. मला सकाळी पण श्रीकृष्णांची सेवा करायची, दुपारी पण करायची, संध्याकाळी पण करायची, आणि माझी झोप ती देखील मला श्रीकृष्णांच्या सेवेत अर्पण करायची आहे. तर मी का झोपणार? मी यासाठी झोपणार की उद्या माझ्या सेवेमध्ये माझ्यामध्ये थोडी ताकद असली पाहिजे, माझ्यामध्ये फ्रेश असलो पाहिजे, मी माझा रात्रीचा थकवा सगळा नष्ट व्हायला पाहिजे आणि सकाळी मी पुन्हा एकदा खूप उत्साहाने, खूप जोमाने, आनंदाने, उल्हासाने मी श्रीकृष्णांची सेवा करायला पाहिजे. तर या प्रकारे आपण बघू शकतो इवन आपल्या रात्रीची तमोगुणी झोप ही पण आपण श्रीकृष्णांना अर्पण करू शकतो. अन्य अभिलाषिता शून्य ज्ञान कर्मादी अनावृतम. ज्ञान मार्ग, ज्ञान मार्ग म्हणजे केवळ तर्क वितर्काचा मार्ग. मला अधिक अधिक पुस्तकं का वाचायची आहेत? तर मला तर्क करायला आवडतो. या पुस्तकामध्ये असं दिलंय, त्या पुस्तकामध्ये तसं दिलंय. ज्ञान कर्मादी अनावृतम. आणि कर्म म्हणजे कर्मकांड, म्हणजे हे करून मला हा फायदा होईल, ही पूजा करून मला हे फायदा होईल. तर म्हणतायत रूप गोस्वामी भक्ती मार्गावर तर्क वितर्काचा मार्ग सोडावा लागेल आणि लोभाचा किंवा स्वार्थाचा मार्ग सोडावा लागेल. आणि त्यानंतर म्हणतायत अनुकूल्येन कृष्ण अनुशीलनम भक्तिरुत्तम. अनुकूल्येन ह्या आपल्या मराठीमध्ये अनुकूल शब्दाशी मिळता जुळता आहे की श्रीकृष्णांसाठी अनुकूल काय, श्रीकृष्णांना आवडेल असं काय आहे, श्रीकृष्णांना पटेल असं काय, त्या अनुसार अनुशीलनम. अनुशीलनम या शब्दामध्ये अनु हा जो शब्द आहे तो आहे की केवळ मला जे वाटतं ते नाही, पण माझ्या पूर्वीच्या आचार्यांनी, पूर्वीच्या भक्तांनी श्रीकृष्णांच्या सेवेसाठी जे जे केलं आणि ज्यामुळे श्रीकृष्णांना बरं वाटलं, श्रीकृष्णांना आनंद झाला, अशा काही क्रिया मी त्यांच्या परंपरेत त्यांच्याकडून शिकून, केवळ ती क्रिया नाही तर त्याच्या मागचा हेतू काय हे पण शिकून जेव्हा मी सेवा करीन त्याला म्हणतात उत्तम भक्ती. तर आतापर्यंत आपण भक्तीबद्दल चर्चा केली आणि आता आपण चर्चा करतोय उत्तम भक्तीवर. आणि या उत्तम भक्तीमध्ये पण जो शब्द आपण गोलाकार मध्ये टाकलाय त्याला म्हणतात अनुशीलनम. अनु या शब्दाचा आहे श्रेष्ठ जनांच्या पदचिन्हांवर चालणे, याला म्हणतात अनुशीलनम. याचा अर्थ एक तर की भक्ती ही क्रियाशील आहे आणि दुसरी म्हणजे या क्रियाशील भक्तीमध्ये केवळ माझा तर्क वितर्क चालणार नाही, तर श्रेष्ठ जनांकडून, गुरुजनांकडून आपल्याला शिकावं लागेल
की श्रीकृष्णांसाठी काय अनुकूल आहे आणि श्रीकृष्णांसाठी काय प्रतिकूल आहे, म्हणून त्याला म्हणतात अनुशीलनम. याचा अर्थ भक्ती ही काल्पनिक क्रिया नव्हे, मला असं वाटतं तशी नव्हे. भक्ती नक्कीच निष्क्रियता नव्हे, कारण ही क्रियाशील आहे, याच्यामध्ये सेवा आहे, याच्यामध्ये अनुशीलनम आहे. आणि भक्ती हा एका ठिकाणी बसून केवळ प्रवचन देण्याचा पण मार्ग नाहीये. म्हणून आपण सुरुवातीला चर्चा केली प्रवचनाच्या की कधी मातृभक्ती असू शकते, कधी पितृभक्ती असू शकते, कधी गणेश भक्ती असू शकते, कधी शंकर भक्ती असू शकते, आणि कधी कधी देशभक्तीही असू शकते. पण या सर्व ठिकाणी जर श्रीकृष्ण मध्यभागी नसतील, आधीच्या काळामध्ये जेव्हा मातृभक्ती, पितृभक्ती, देशभक्ती, राष्ट्रभक्ती हे सर्व जेव्हा शब्द वापरले जायचे, त्यामध्ये एक खूप मोठी गोष्ट होती. आणि ती गोष्ट अशी होती की त्या काळी तेव्हाची जी संस्कृती होती, त्या संस्कृतीमध्ये श्रीकृष्णांना, परमेश्वराला एक फार मोठं महत्वाचं स्थान होतं. मग त्या काळी मातृभक्ती जरी तुम्ही केली तरी शेवटी आई तुम्हाला काय शिकवणार? आई तुम्हाला सांगणार परमेश्वरासमोर नेहमी नम्र राहा. वडिलांची जर तुम्ही सेवा केली तर वडील तुम्हाला काय आशीर्वाद देणार? वडील म्हणणार तुला नेहमी परमेश्वराचा आशीर्वाद मिळू दे, तुला नेहमी परमेश्वराचं स्मरण असू दे. जसं श्री चैतन्य महाप्रभूंना कधीही कोणीही जेव्हा नमस्कार करायचे तेव्हा श्री चैतन्य महाप्रभू त्यांना आशीर्वाद द्यायचे, श्री कृष्णे मतीर असतू, म्हणायचे श्रीकृष्णांमध्ये तुमची स्मृती नेहमी असू द्या, श्रीकृष्णांचं स्मरण तुम्हाला नेहमी असू द्या. हा एकच आशीर्वाद श्री चैतन्य महाप्रभूंनी अनेकांना दिला. आपण पंढरपुरात जातो आणि पंढरपुरामध्ये आपल्याला पुंडलिक महाराजांची कथा माहिती आहे. तर पुंडलिक महाराज हे आई वडिलांची सेवा करायचे, आणि आई वडिलांची सेवा करता करता जेव्हा पांडुरंग श्रीकृष्ण तिथे उपस्थित झाले तेव्हा त्यांना असं वाटलं की पांडुरंगाच्या सेवापेक्षा सध्या माझे जे वैष्णव आई वडील आहेत, जे पण पांडुरंगाचे भक्त आहेत, त्यांची सेवा करणं जास्ती महत्वाचं आहे, कारण हे म्हातारे आहेत, यांना त्या सेवेची गरज आहे. म्हणून पूर्वीच्या काळी जरी कोणी मातृभक्त, पितृभक्त, राष्ट्रभक्त, देशभक्त असेल, त्यामध्येही हरिभक्ती, त्यामध्येही कृष्णभक्ती ही मिश्रित होती, ही सम्मिलित होती. आणि म्हणून पूर्वीच्या काळी या शब्दांना कधी कोणी विरोध नाही केला. पण आजच्या काळी असं असू शकतं की आपले आई वडील, कधी कधी कोणाचे आई वडील असू शकतात जे श्रीकृष्णांच्या भक्तीला विरोध करू शकतात. कदाचित आपले कोणी नातेवाईक अशा कुठल्या देशात राहत असतील, जे भारताबाहेर देश आहे, जिथे श्रीकृष्णांची भक्ती करण्यासाठी, हरिभक्ती करण्यासाठी विरोध असेल. म्हणून त्या ठिकाणी जर कोणी राष्ट्रभक्ती केली तर ती श्रीकृष्ण भक्तीपासून भिन्न आहे. म्हणून भक्ती या शब्दाचा प्रमुख प्रयोग हा केवळ श्रीकृष्णांसाठी, हरी, नारायण, विष्णू यांच्यासाठीच केला जातो, रामासाठीच केला जातो. इवन देवी देवतांसाठी पण भक्ती या शब्दाचा प्रयोग होत नाही. देशासाठी, राष्ट्रासाठी, पितृसाठी, आईंसाठी तर गोष्ट खूप लांबची आहे. म्हणून भक्ती या शब्दाची आपण व्याख्या आधी बघितली आणि त्यानंतर या भक्तीचे काही गुण आपण बघितले. अनेक वेळा आपल्या जीवनामध्ये अनेक संधी येतात, पण त्या संधींचा जर आपल्याला उपयोग करायचा असेल, आपल्याला वापर करायचा असेल, त्या संधीचा फायदा करून घ्यायचा असेल तर आपल्याकडे एक गोष्ट लागते, आणि त्या गोष्टीला आपण म्हणू, जर संधी एक दरवाजा आहे तर उत्साह एक चावी आहे. अनेक अनेक श्रेष्ठ किंवा यशस्वी लोकांच्या जीवनामध्ये आपण जर लक्ष घातलं, त्यांच्या आत्मचरित्र जर आपण वाचलं तर आपल्याला लक्षात येईल असाधारण यश प्राप्त करणाऱ्या व्यक्तीचं जीवन हे साधारणच होतं. असाधारण व्यक्ती असाधारण शाळेत जात नाहीत, असाधारण व्यक्तींचे आई वडील काही असाधारण नसतात. आई वडिलांनी त्यांना चांगले संस्कार दिले, जे त्यांचं कर्तव्य होतं, पण त्या मुलांनी ते संस्कार शिकले, त्या मुलांनी ते संस्कार स्वीकारले. असाधारण यश प्राप्ती करणाऱ्या माणसाच्या जीवनातही तसेच संघर्ष आले, जे एका साधारण व्यक्तीच्या जीवनातही येतात. पण जेव्हा ते एका असाधारण व्यक्तीच्या जीवनात आले तेव्हा त्यांनी त्या साधारण संघर्षांना एक असाधारण उत्तर किंवा एक असाधारण प्रतिसाद दिला.
आणि त्यामुळे त्याला असाधारण यश प्राप्त झालं. तर या ठिकाणी मला 2 भावांची एक कथा आठवते. हे 2 भाऊ आहेत, त्यातला एक असतो गुंड आणि खूप मोठा गुंड असतो. तर काही पत्रकार आहेत, त्यांना या गुंडांची एक मुलाखत घ्यायची असते. त्यांच्याकडे जातात, त्यांना विचारतात, तुमच्या या वाईट स्वभावाचं कारण काय? ते म्हणतात, मी लहानपणी माझ्या भावासोबत, माझ्या आईसोबत राहायचो आणि माझे वडील होते ते खूप दारुडे होते. रोज संध्याकाळी दारू पिऊन घरी यायचे आणि खूप गोंधळ करायचे. माझ्या आईला माझ्या डोळ्यासमोर मारायचे, माझ्या भावाला मारायचे, मला उगाच मारायचे. आणि म्हणलं, या सर्व परिस्थितीला मी माझ्या डोळ्यांनी बघितलंय आणि तेव्हाच मी ठरवलं की मी पण या जगाला तेच देणार जे या जगाने मला दिलंय. ते म्हणतात, अच्छा, तर तुमचे भाऊ पण आहेत कोणी? हो. कुठे राहतात? ते त्यांना पण भेटायचंय आम्हाला. तर ते पत्ता देतात. जाऊन बघतात, त्यांचे जे भाऊ असतात ते खूप थोर समाजसेवक असतात. त्यांना जाऊन जेव्हा भेटतात, म्हणतात, तुमच्या या चेतनेमागे कारण काय? तर ते म्हणतात, माझं लहानपण. मी माझ्या भावासोबत, माझ्या आईसोबत राहायचो आणि माझे वडील खूप दारुडे होते. रोज संध्याकाळी दारू पिऊन घरी यायचे, माझ्या आईला मारायचे, माझ्या भावाला मारायचे, मलाही मारायचे. आणि तेव्हाच मी एक गोष्ट निश्चित केली होती, जेव्हा केव्हा मी पुढे मोठा होईन तेव्हा एक गोष्ट करीन, एकतर मी स्वतः दारुडा कधी बनणार नाही आणि जे दारूनी ग्रस्त लोक आहेत त्यांच्यासाठी मी काहीतरी पर्याय शोधून देईन आणि त्या परिवारांना मी मदत करेन. मग तेव्हा या पत्रकाराला लक्षात आलं, दोन्ही भावांच्या जीवनामध्ये जरी परिस्थिती एकच होती, पण एका भावाने त्या परिस्थितीवरून काय शिकलं, माझ्यासोबत जर अन्याय झालाय तर तोच अन्याय मी इतरांसोबतही करणार. आणि दुसऱ्या भावाने त्याच्यातून एक गोष्ट शिकली की जेव्हापर्यंत अन्यायाची शृंखला मी थांबवत नाही तेव्हापर्यंत ते अन्याय नेहमी चालूच राहणार. तर माझ्याकडे 2 पर्याय आहेत. मला प्राप्त झालेला अन्याय मी पुढे न्यावा किंवा माझ्यापर्यंत पोहोचलेला अन्याय मी इथेच थांबवावा. आणि म्हणून संधी प्रत्येकाच्या जीवनात असते, फक्त ती संधी कधी कधी उघड्या दरवाजाच्या रूपात असते किंवा कोणाकोणाच्या जीवनामध्ये बंद दरवाजाच्या रूपात असते. तर ज्यांच्या जीवनामध्ये एका उघड्या ओपन दरवाजाच्या रूपात आहे त्यांना ती संधी बघणं खूप सोपं आहे. दरवाजा पलीकडे ज्या गोड आकर्षक गोष्टी आहेत ते बघणं खूप सोपं आहे. पण काही काही लोकांच्या जीवनामध्ये संधी एका बंद दरवाजाच्या रूपात असते आणि त्या बंद दरवाजाला उघडावं लागतं. आणि विचार करा, आता प्रवचन चालू आहे आणि तुम्ही बसल्यात आणि कोणीतरी तुमच्या घराच्या दरवाजाला बेल मारेल, टिंग टॉंग. जर तुम्ही या प्रवचनामध्ये पूर्ण तुमचं ध्यान असेल तर म्हणा, अरे कोण आलं हे. पण समजा तुम्हाला या प्रवचनामध्ये पूर्णपणे लक्ष नसेल आणि तुम्हाला बोर होत असेल, तुम्ही म्हणा कुठे फसलो या प्रवचनामध्ये, तर तुम्ही उत्साहाने जाल आणि तो दरवाजा उघडाल आणि येणाऱ्या अतिथीला खूप छान स्वागत कराल, हे प्रवचन बंद कराल आणि त्याच्यासोबत गप्पा मारायला बसाल. तशाच प्रकारे अनेक लोकांच्या जीवनामध्ये संधी येते आणि ती संधी टिंग टॉंग असं म्हणते. जे लोक आपल्या आळसामध्ये, जे लोक आपापल्या कामामध्ये व्यस्त आहेत, आपल्या झोपेत व्यस्त आहेत, आपल्या अज्ञानामध्ये व्यस्त आहेत, ते म्हणतात कोण आलं. पण ज्यांच्याकडे उत्साह असतो ते म्हणतात, अरे कोणतरी घरी आलंय, बघायला पाहिजे, लगेच जातात आणि उघडतात. म्हणून उत्साहाची चावी ज्याच्याकडे आहे त्यांनी संधीचा दरवाजा नक्की उघडेल. श्री चैतन्य चरितामृतामध्ये श्री चैतन्य महाप्रभू हे जेव्हा सनातन गोस्वामींशी बोलतायत तेव्हा एक उदाहरण वापरतात. तेव्हा म्हणतात की या संपूर्ण ब्रह्मांडामध्ये कोणी एक भाग्यवान जीव आहे जो अनंत वेळा अनेक ग्रहांवर प्रवास करतो. ब्रह्मांड भ्रमिते कोण भाग्यवान जीव. एखादा जीवात्मा असतो जो खूप भाग्यवान असतो आणि तो म्हणतात, गुरु कृष्ण प्रसादे पाय भक्ती लता बीज. त्यामध्ये म्हणतात अशा एका भाग्यवान जीवात्म्याला आधी गुरूंची कृपा मिळते आणि गुरूंच्या कृपेमुळे त्याला श्रीकृष्णांची कृपा मिळते. अनेक वेळा आपल्याला असं वाटू शकतं की श्रीकृष्ण हे भगवान आहेत, परमपुरुषोत्तम आहेत, आपल्या हृदयामध्ये स्थित आहे, तर कदाचित श्रीकृष्णांची कृपा आधी प्राप्त होते. श्रीकृष्णांची कृपा आधी प्राप्त नाही होत, पण श्रीकृष्णांची दृष्टी आपण म्हणू शकतो आपल्यावर पडते
कारण श्रीकृष्ण आपल्या हृदयामध्ये आपल्या सर्व इच्छांना ओळखतात, आपल्या भावनांना ओळखतात, आपल्या आकांक्षांना ओळखतात. त्यामध्ये कुठेही त्यांना जर थोडा जरी प्रामाणिकपणा दिसला, या जीवात्म्याला माझ्याबद्दल ज्ञान प्राप्त करण्याची एक खरोखर प्रामाणिक इच्छा आहे, तर त्या दृष्टीपाताने श्रीकृष्ण ओळखतात की आपल्याला एक मार्ग दाखवायला कोणतरी पाठवला पाहिजे आणि आपल्या जीवनामध्ये कुठल्या तरी एका योग्य गुरुजनांना पाठवतात. आणि त्या गुरुजनांची सेवा केल्यावर जेव्हा त्यांची कृपा मिळते, तेव्हा आपल्याला श्रीकृष्णांचा संग किंवा श्रीकृष्णांची सेवा मिळते. श्रीकृष्णांची सेवा आधी प्राप्त नाही होत, आधी गुरूंची सेवेची संधी प्राप्त होते. म्हणून उत्साह हा का महत्वाचा आहे? उत्साह याच्यासाठी महत्वाचा आहे की उत्साहाने जेव्हा आपण गुरूंची सेवा करू, त्यांचं आज्ञापालन करू, तेव्हा कुठे त्यांच्या आशीर्वादाने आपल्याला श्रीकृष्णांची सेवा उद्या प्राप्त होऊ शकते. आपल्या मंदिरात पण बघा, जरी सर्व लोकांना प्रवचनामध्ये प्रवेश आहे, तरी पण आतमध्ये श्री श्री जगन्नाथ बलदेव सुभद्रांची जी सेवा आहे, ती काही भक्तांना मिळालेली आहे. का बरं? ती त्यांच्या जातीवर अवलंबून नाहीये, ती त्यांच्या आर्थिक स्तरावर अवलंबून नाहीये, ती त्यांच्या सामाजिक स्तरावर अवलंबून नाहीये, ती त्यांच्या उत्साहावर अवलंबून आहे. की त्यांना म्हणायचंय, मी माझ्या परिवाराची पण काळजी घेणार, पण मी भगवंतांची पण काळजी घेणार. मला भगवंतांसाठी आरती करायची आहे, मला भगवंतांसाठी भोग अर्पण करायचा आहे. तर ज्याच्याकडे उत्साह आहे, श्री गुरु किंवा आपले आचार्य श्रील प्रभुपाद यांनी जे नियम दिलेत, त्या नियमांमध्ये आपण जर त्या उत्साहाला अर्पण केलं आणि त्या नियमांमध्ये आपल्या स्वतःला बसवलं, मग आपल्याला श्रीकृष्णांची सेवा मिळते. तर श्री चैतन्य महाप्रभू आधी गुरूंचा उल्लेख करतात. गुरु कृष्ण प्रसादे पाय भक्ती लता बीज, आणि म्हणतात अशा प्रकारे गुरूंच्या कृपेने आणि श्रीकृष्णांच्या कृपेने भक्तीचं एक बीज त्याच्या हृदयामध्ये स्थानांतरित होतं, गुरूंच्या मनातून भक्ताच्या मनात. तसं म्हटलेलं आहे की जेव्हा श्रीकृष्ण या जगात अवतरले, तेव्हा वसुदेव आणि देवकी हे तुरुंगवास करत होते, कारागृहात होते. तर आधी श्रीकृष्ण जे आध्यात्मिक जगतात राहतात, वैकुंठात राहतात, ते वैकुंठातून वसुदेवांच्या हृदयामध्ये आले. वसुदेवांच्या हृदयातून ते देवकीच्या हृदयात स्थानांतरित झाले आणि देवकीच्या हृदयातून ते देवकीच्या गर्भात स्थानांतरित झाले आणि त्यानंतर जेव्हा योग्य वेळ आली तेव्हा त्यांच्या समक्ष प्रकट झाले. या संपूर्ण प्रसंगामध्ये कुठेही भौतिक कार्य झालेलं नाहीये. वसुदेव आणि देवकी या दोघांचा संबंध भौतिक नव्हे, आणि देवकीनी जे श्रीकृष्णांना जन्म दिला त्या कार्यामध्ये पण कुठेही भौतिकवाद नव्हे. याचा अर्थ श्रीकृष्ण जेव्हा या जगामध्ये प्रकट होतात, तेव्हा आधी आपल्या शुद्ध भक्ताच्या हृदयामध्ये प्रकट होतात आणि त्या शुद्ध भक्ताच्या हृदयातून एका दुसऱ्या भक्ताच्या हृदयामध्ये प्रकट होतात आणि त्या भक्ताच्या हृदयातून त्याच्या समक्ष किंवा त्याच्या समोर प्रकट होतात. तर याच प्रसंगाचा जेव्हा श्रील प्रभुपाद स्पष्टीकरण करतात, तेव्हा श्रील प्रभुपादांनी आपल्याला ही एक उपमा सांगितली आहे. तशाच प्रकारे श्रीकृष्ण वैकुंठात आहेत आणि श्रीकृष्ण आपल्या शुद्ध भक्ताच्या हृदयामध्ये आधी स्थानांतरित करतात. श्रील प्रभुपाद आणि त्यांचे फार समर्पित शिष्य आहेत, जे पूर्ण जगामध्ये भरपूर प्रचार करतायत आणि श्रीकृष्णांना लोकांच्या हृदयामध्ये स्थानांतरित करतायत. तर आधी प्रभुपादांच्या हृदयामध्ये स्थानांतरित आहे श्रीकृष्ण, मग प्रभुपादांनी आपल्या स्वतःच्या कृपेने अनेक अनेक शिष्यांच्या हृदयामध्ये त्याच श्रीकृष्णांना स्थानांतरित केलंय. आणि आता ते ती सेवा, ती खूप मोठी जबाबदारी पार पाडतायत की आता ते त्यांच्या हृदयातून इतरांच्या हृदयामध्ये श्रीकृष्णांना स्थानांतरित करतात. आणि असं करता करता या परंपरेमध्ये एक ना एक दिवशी आपल्या सर्वांच्या समक्ष श्रीकृष्ण उपस्थित होते. तर हे तर झालं बीजारोपण. पण नंतर श्री चैतन्य महाप्रभू त्या अध्यायामध्ये, श्री चैतन्य चरितामृताच्या अध्यायामध्ये छान पूर्ण एक आपल्यासाठी एक एक पूर्ण मोठा एक असं एक सिच्युएशन मांडतात की जशी एक बाग असते आणि त्या बागेमध्ये जमीन असते आणि त्या जमिनीला आपल्याला नीट तयार करायला लागतं आणि त्या तयार झालेल्या जमिनीमध्ये आपल्याला बीजारोपण करायला लागतं. बीजारोपण केल्यानंतर त्याला सिंचन करायला लागतं, त्याला पाणी टाकायला लागतं, त्याला खत टाकायला लागणार आणि जेव्हा ते रोप बाहेर येतं तेव्हा त्याला
आपल्याला इतर प्राण्यांपासून वाचवायला लागणार, अशी अनेक अनेक मेहनत केल्यानंतर कुठे त्या झाड वाढणार आणि त्या झाडाला फुलं येणार आणि योग्य वेळी त्या फुलांचं परिवर्तन फळांमध्ये होणार. तसंच म्हणतात भक्ती मार्गामध्ये जर आपल्याला खरोखर काही प्राप्त करायचं असेल, योग्य काही प्राप्त करायचं असेल, तर भरपूर मेहनत आहे. आणि म्हणतात आपल्या भक्तीच्या बीजाला आपल्याला नीट सांभाळून ठेवायला लागेल आणि त्याला जोपासायला लागेल. आणि अशा प्रकारे हळूहळू आपण त्या रोपाचं संरक्षण करून नंतर उद्या त्याचं वृक्षामध्ये परिवर्तन करू शकतो आणि वृक्षाला योग्य फळं लागतील. श्री व्यास ऋषी आहेत. व्यास ऋषींनी संपूर्ण कालावधीत त्यांच्याकडे जे काही ज्ञान होतं ते सर्व वेदांमध्ये मांडलं. सर्व उपनिषद, सर्व शास्त्र, सर्व पुराण, सर्व वेद सर्व निर्माण केल्यानंतर जेव्हा व्यास ऋषींनी निस्वार्थपणे आपलं सर्व ज्ञान हे भक्तांसमोर मांडलं, तेव्हा व्यास ऋषींनी विचार केला, एकतर मी माझं सर्व ज्ञान मांडलं, केवळ ज्ञान असल्यानेच समाधान होतं अनेक लोकांना, आणि मी तेच ज्ञान जे अनेक लोकांना समाधान देतं ते तर निस्वार्थपणे लोकांमध्ये वाटलंय, म्हणजे मला किती समाधान प्राप्त व्हायला पाहिजे. पण स्वतःच्या हृदयामध्ये जेव्हा त्यांनी थोडं डोकावलं तेव्हा त्यांना लक्षात आलं, एवढं सर्व मोठं कार्य करून पण माझ्या हृदयामध्ये मला समाधान प्राप्त नाही झालं. आणि तेव्हा त्यांना खंत वाटली, मी कुठे बरं चुकलो. आणि तेव्हा त्यांचे गुरु श्री नारद मुनी हे त्यांच्या समक्ष येतात आणि त्यांच्यामध्ये एक वार्तालाप होतो, ज्यामध्ये त्यांचे गुरु नारद मुनी त्यांना काहीतरी एक शिकवण देतात. त्या शिकवणीमध्ये सांगतात की तुम्हाला तुमच्या हृदयामध्ये समाधान का नाही वाटत आहे, त्याचे दोन कारण आहेत. तर एका श्लोकामध्ये इथे सांगतात, यथा धर्मादयश्चार्थ मुनिवर्यानुकीर्तितः न तथा हि वासुदेवस्य महिमा हि अनुवर्णित. म्हणतात तुम्ही अनेक शास्त्र लिहिले, अनेक पुराण लिहिले, अनेक उपनिषद लिहिले, पण या सर्व उपनिषदांमध्ये तुम्ही स्पष्टपणे वारंवार श्रीकृष्णांची, हरींची स्तुती नाही केली. आणि जेव्हापर्यंत तुम्ही झाडाच्या रोपाला पाणी घालताय किंवा झाडाच्या बुध्याला पाणी घालताय, फांद्यांना पाणी घालताय, पण मुळांना पाणी नाही घालत, तेव्हापर्यंत तुम्हाला कधीही ते झाड वाढताना दिसत नाही. एक ते सांगतात. आणि दुसरा एक श्लोक जो आजच्यासाठी आपल्यासाठी महत्वाचा आहे, तो म्हणतात, एतत् संसुचितम ब्रह्मं तापत्रय चिकित्सितम यदीश्वरे भगवती कर्म ब्रह्मणी भावितम. म्हणतात आपण सर्व जीवात्मे आहोत, आपल्यामध्ये प्राण शक्ती आहे. मी ज्या खुर्चीवर बसून तुमच्याशी बोलतोय त्या खुर्चीमध्ये प्राण नाहीये, तर ती खुर्ची एका ठिकाणी स्थिर असते. ती खुर्ची स्वतःहून हलत नाही, पण मी हलतोय, तुम्ही पण हलू शकता. याचा अर्थ ज्या ज्या व्यक्तीमध्ये, ज्या ज्या पशु पक्षीमध्ये प्राण आहे त्याच्यामध्ये हालचाल व्हायला पाहिजे. अनेक वेळा आपण म्हणतो हरे कृष्ण आंदोलन, हरे कृष्ण चळवळ. चळवळ म्हणजे त्यामध्ये कुठेतरी काहीतरी मुव्हमेंट पाहिजे. हरे कृष्ण आंदोलन, आंदोलन म्हणजे तिथे काहीतरी पुढे मागे काहीतरी विचार आपले पुढे जायला पाहिजेत, आपली प्रगती झायला पाहिजे. एखादा व्यक्ती समजा हरे कृष्ण आंदोलनाचा एक सदस्य आहे आणि गेले 20 वर्षांपासून त्याच्या विचारांमध्ये काही परिवर्तन नाहीये, त्याच्या दृष्टिकोनामध्ये काही प्रगती नाहीये. विचार करा, आपल्याला पण वाटेल की हे आंदोलन खरोखर आंदोलन आहे की नावाचं केवळ आंदोलन आहे, कारण याच्यामध्ये कोणाची काही प्रगती होत नाहीये, कोणाचे विचार बदलत नाहीयेत. म्हणून हरे कृष्ण मूव्हमेंट म्हणतात किंवा हरे कृष्ण आंदोलन म्हणतात किंवा हरे कृष्ण चळवळ म्हणतात, यामध्ये आपल्या सर्वांच्या विचारांची किंवा चेतनेची प्रगती होणं गरजेचं आहे. आणि जर आपल्या चेतनेची, आपल्या विचारांची प्रगती नाही झाली तर लोकांना संशय येईल की या हरे कृष्ण आंदोलनामध्ये केवळ त्या टेम्पल हॉलमध्येच आंदोलन होत आहे, पण अनेक अनेक भक्तांच्या हृदयामध्ये आंदोलन होत नाही, अनेक अनेक भक्तांच्या हृदयामध्ये काही चळवळ चालू नाहीये. एक चळवळ बाहेर असते आणि एक चळवळ आपल्या हृदयात पण असते. म्हणून कारण आपण जीवात्मे आहोत, नेहमी आपली हालचाल होणं गरजेची. केवळ विचारांची हालचाल नाही तर आपल्या क्रियेची पण हालचाल, कारण त्या विचारांची केवळ हालचाल झाली आणि जर क्रियेची हालचाल नाही झाली तर आपण केवळ ज्ञानी होतो. आणि केवळ फक्त आपल्या शरीराची हालचाल झाली पण आपल्या विचारांची हालचाल नाही झाली, त्याला म्हणतात कर्मी. मग आपल्याला ज्ञानी पण नाही व्हायचंय आणि आपल्याला कर्मी पण नाही व्हायचंय. सुरुवातीला आपण तो श्लोक बघितला, ज्ञान कर्मादी अनावृतम.
आपल्याला भक्त व्हायचंय. भक्त म्हणजे त्याच्या विचारांची पण हालचाल होते आणि त्याच्या शरीराची पण हालचाल होते. आणि म्हणून कर्म करणे हे आपल्याला स्वाभाविक आहे. कर्म करणे हे आपल्याला गरजेचं आहे. नाहीतर एखादा एक व्यक्ती खूप आळशी असतो, एका ठिकाणी नेहमी झोपलेला असतो, बसलेला असतो, तर कोणी ते म्हणतात, अरे तू काय मरण पावलास की काय? मरण पावल्यानंतर शरीर हलत नाही, पण हा व्यक्ती असा जो बसलाय म्हणजे त्याला विचारायला पाहिजे की मरण पावलास की काय. याचा अर्थ कर्म करणं अनिवार्य आहे. पण व्यास ऋषींना हे नारद मुनी सांगतायत, कर्म ब्रह्मणी भावितम. तेच कर्म जे करणं अनिवार्य आहे प्रत्येक जिवंत व्यक्तीसाठी, पण तू तुझ्या शास्त्रांनी आता ते शिकवायला पाहिजेस की तेच कर्म जेव्हा आपण श्रीकृष्णांना अर्पण करतो, परब्रह्माला अर्पण करतो, तेव्हा तेच कर्म आपल्यासाठी कर्म बंधनाचं कारण नाही बनत, आपल्या हातात बेड्या नाही पडत. उलट आपल्या हातांवर आपल्या कर्मांची ज्या बेड्या आहेत, ज्याच्यामुळे आपल्याला अमुक अमुक शरीर मिळालंय, अमुक अमुक बुद्धिमत्ता मिळाली, अमुक अमुक सौंदर्य मिळालंय, त्या कर्माच्या बेड्या आहेत. पूर्वी केलेल्या कर्म आता आपल्याला फळ स्वरूपात आपल्याला या जीवनात मिळाले आहेत. उलट हे कर्म जेव्हा तू श्रीकृष्णांना अर्पण करायला लोकांना शिकवशील, तेव्हा त्यांचं कर्मबंधन वाढणार नाही, त्याच्या बेड्या वाढणार नाहीत, तर उपस्थित बेड्या सुटतील. आता त्याच्या जीवनात ज्या बेड्या आहेत त्या तुटतील. आणि म्हणून या दोन शिकवणी नारद मुनींनी सांगितल्या व्यास ऋषींना, आणि या दोन शिकवणींच्या आधारावर श्रील व्यास ऋषींनी श्रीमद भागवत ग्रंथाची रचना केली. याचा अर्थ कर्म करणे हे किती गरजेचं आहे, पण त्या योग्य चेतनेने केलेल्या कर्माला आपण भक्ती म्हणू शकतो, कारण त्यालाच आपण म्हणतोय सेवा. श्रीकृष्णच्या बद्दल सेवा या शब्दाचा अर्थ आपण अनेक वेळा भक्ती या रूपात ऐकलाय. कारण इस्कॉन मध्ये अनेक वेळा जेव्हा भक्ती या शब्दाचं भाषांतर होतं, तर त्याला म्हणतो आपण प्रेममय सेवा किंवा स्नेहमय सेवा. पण हे शब्द आपल्याला कोणी दिले? हे शब्द आपल्याला श्रील प्रभुपादांनी दिले, ज्यांनी भक्तीचं भाषांतर केलं इंग्रजीमध्ये डिवोशनल सर्व्हिस म्हणून. नेहमी प्रभुपादांचा हा एक दृष्टिकोन होता, भक्ती ही एका खुर्चीवर बसून केलेलं कार्य नव्हे. भक्तीमध्ये आपण नेहमी उत्साही राहायला पाहिजे. भक्तीमध्ये नेहमी नवीन नवीन गोष्टी आपण श्रीकृष्णांना काहीतरी अर्पण केल्या पाहिजे. आणि म्हणून भक्ती ही कधी आळसाचं प्रतीक नसू शकते. श्री चैतन्य चरितामृतामध्ये श्री चैतन्य महाप्रभूंच्या मनातली गोष्ट कृष्णदास कविराज गोस्वामी आपल्या समोर मांडतात आणि म्हणतात, दास्य सख्य वात्सल्य श्रृंगार चारी रस चारी भावेर भक्त जत कृष्ण तार वश. यामध्ये श्रीकृष्णांशी संबंध ठेवण्यासाठी असलेल्या 4 रसांची इथे उल्लेख केलाय. दास्य, त्याच्यावर आहे सख्य, त्याच्यावर आहे वात्सल्य, आणि त्याच्यावर आहे माधुर्य किंवा श्रृंगार रस. एक गमतीची गोष्ट अशी आहे की ज्यांनी ज्यांनी शास्त्र वाचलेत किंवा ज्यांनी ज्यांनी अनेक प्रवचनांमध्ये श्रवण केलंय त्यांना लक्षात येईल, पण श्रीकृष्णांशी संबंध ठेवण्यासाठी 5 रस असतात, 4 नसतात. तर ते 5वा रस कुठला आहे? जो दास्य रसा आधीचा रस आहे त्याला म्हणतात शांत रस. शांत रसामध्ये एखादा भक्त श्रीकृष्णांची उत्साहाने किंवा उत्स्फूर्तपणे सेवा नाही करत. त्याचा आपण एक उदाहरण बघू शकतो की काही भक्त असतात ते केवळ दुरून श्रीकृष्णांचं दर्शन घेतात. ते दुरून नेहमी त्यांच्यानी प्रभावित होतात, त्यांच्या सौंदर्याकडे प्रभावित होतात, त्यांच्या ज्ञानाने प्रभावित होतात, त्यांच्या रूपाने प्रभावित होतात, पण सेवा करण्यासाठी उत्सुक नसतात. तर ते दुरूनच श्रीकृष्णांशी संबंध जोडतात आणि त्या भक्तांना पण भक्तीमध्ये स्थान आहे. पण श्री चैतन्य महाप्रभू जे या जगात द्यायला आलेत, भक्तीचा रस सुस्वादू रस द्यायला आले, त्याच्यामध्ये श्री चैतन्य महाप्रभू शांत रसाला मोजत नाहीत. म्हणतात शांत रसामध्ये तो गोडवा नाहीये, कारण शांत रसामध्ये सेवा नाहीये, शांत रसामध्ये ते नातं घट्ट होत नाहीये. म्हणून श्री चैतन्य महाप्रभू दास्य रसापासून सुरुवात करत की हे 4 रस मी लोकांना द्यायला आलोय. श्री चैतन्य महाप्रभूंनी या जगामध्ये जेव्हा आले तेव्हा शांत रस नाही दिला. म्हणून जे गौडीय वैष्णव आहेत, जे श्री चैतन्य महाप्रभूंच्या पदचिन्हांवर चालतायत, त्यांच्यासाठी उत्साह हा किती महत्वाचा आहे. आज आपण 6 तत्वांवर चर्चा करतो आणि त्यातला पहिला तत्व आहे उत्साह.
जर भक्ती हे कार्य आहे, जर भक्ती निष्क्रियता नाहीये, जर भक्ती काल्पनिक नाहीये, जर भक्ती अनुशीलनम आहे, आणि जर भक्ती आपल्याला 4 रसांमध्ये देण्यासाठी श्री चैतन्य महाप्रभू आलेत, जर संधीचा दरवाजा उघडण्यासाठी आपल्याला उत्साहाची चावी पाहिजे, विचार करा, ही आपल्यासाठी चावी किती महत्वाची आहे, उत्साह आपल्यासाठी किती महत्वाचा आहे. तर चारी भावेर भक्त जत कृष्ण तारवश, 4 भावना आहेत ज्या आपल्याला महत्वाच्या आहेत. उत्साह आपल्यामध्ये निर्माण होण्यासाठी पहिली गरजेची गोष्ट काय, की आपल्याकडे योग्य ज्ञान असायला पाहिजे, आपल्याकडे योग्य दृष्टिकोन असायला पाहिजे. एक दृष्टिकोन जो मी इथे सांगू शकतो, अनेक दृष्टिकोन सांगू शकतो, अनेक पॉइंट्स आपण सांगू शकतो, पण एक गोष्ट जी आपल्या लक्षात येते, की जेव्हापर्यंत आपण आजूबाजूच्या जगाला श्रीकृष्णांपासून भिन्न समजू, किंवा जेव्हापर्यंत आपण या जगामध्ये ठिकठिकाणी श्रीकृष्णांना बघणार नाही, तेव्हापर्यंत या जगाला श्रीकृष्णांच्या सेवेमध्ये लावण्यासाठी आपल्याला उत्स्फूर्तता कधी येणार नाही, आपल्याला ती इच्छा कधी येणार नाही. आताच काही दिवसांपूर्वी नरसिंह चतुर्दशी होऊन गेली, आणि नरसिंह चतुर्दशीमध्ये शेवटचा महत्वाचा प्रसंग येतो, की हिरण्यकश्यपू आपल्या मुलाला विचारतात, तुझ्या एवढ्या प्रबळ विश्वासाचे स्रोत काय, तुला एवढी श्रद्धा, दृढ श्रद्धा येते कुठून? आणि तेव्हा प्रल्हाद महाराज काय म्हणतात? प्रल्हाद महाराज असं नाही म्हणत, आम्ही हे जे आस्तिक लोक आहोत, आम्ही श्रद्धावान लोक आहोत, आमचे भगवंत वेगळे आहेत आणि तुम्ही राक्षस लोक आहात, तुम्हाला परमेश्वराच्या अस्तित्वामध्ये विश्वास नाही, तुमचे भगवंत कोणी वेगळे आहेत. तेव्हा जर आपण तो प्रसंग आपल्याला लक्षात असेल, तर प्रल्हाद महाराज आपल्या वडिलांना म्हणतात, माझ्या या प्रबळ विश्वासाचे स्रोत आणि तुमच्या या नास्तिकवादाच्या हट्टीपणाचे स्रोत एकच आहेत, कारण या सर्व जगाचे स्रोत एकच आहेत. फक्त त्यांच्याकडून मिळालेल्या शक्तीचा उपयोग काही लोक त्यांच्या सेवेसाठी करतात, आणि त्यांच्याकडून मिळालेल्या शक्तीचा उपयोग काही लोक त्यांच्या विरुद्ध जाण्यासाठी करतात. आणि हे उत्तर ऐकून हिरण्यकश्यपूला खूप वाईट वाटतं, आणि हिरण्यकश्यपू म्हणतात, कोण येतो, कुठे येतो? तो म्हणतात, ते जे शक्तीचे स्रोत आहेत, ज्याच्यातून सर्व शक्ती निर्माण होतात, त्या सर्व व्यापी आहेत. म्हणतात सर्व व्यापी आहेत, मग या खांबात आहेत का? प्रल्हाद महाराज म्हणतात, हो, सर्वव्यापी म्हणजे या खांबातही आहेत. आणि तेव्हा हिरण्यकश्यपूंना हे स्वीकार होत नाही, माझं महल मी बांधलंय, बांधून घेतलंय, माझ्या महलामध्ये माझा शत्रू राहतोय, माझ्या महलाच्या खांबामध्ये माझा शत्रू राहतोय, तो वैकुंठात राहू दे, तो त्याच्या भक्तांच्या हृदयामध्ये राहू दे, पण माझ्या महलात तरी कमीत कमी मालकी माझी पाहिजे. आणि जेव्हा हा एक दृष्टिकोन प्रल्हाद महाराजांनी त्याला दिला, तेव्हा हिरण्यकश्यपू त्याला सहन करू शकले नाही, आणि प्रल्हाद महाराजांच्या शब्दांना परीक्षा घेण्यासाठी हिरण्यकश्यपूने त्या खांबाला जेव्हा मारलं, तेव्हा त्या खांबातून मग विष्णू हे उपस्थित झाले, आणि त्यांना मग हिरण्यकश्यपूंना हिरण्यकश्यपूचा त्यांनी वध केला. याचा अर्थ प्रल्हादाकडे ठिकठिकाणी श्रीकृष्णांना बघायची एक वेगळी शक्ती होती, किंवा त्यांच्याकडे तो दृष्टिकोन होता. त्या दृष्टिकोनाच्या आधारावर आपण आपल्या जीवनामध्ये उत्साह टिकवून ठेवू शकतो. आपल्या समोर कुठली का गोष्ट दिसेना, त्या गोष्टीला जर आपण श्रीकृष्णांशी संबंधित बघू नाही शकलो, विचार करा, माझ्या जीवनामध्ये एक ही वस्तू आहे, एक छोटा आरसा आहे, याच्याने मी तिलक लावतो रोज सकाळी. हा आरसा असा आहे माझ्याकडे. या आरशाला बघून समजा मी तिलक लावण्यासाठी याचा उपयोग जर बघू नाही शकलो, तर कदाचित मी आरशाला बघून विचार करेन की याच्यामध्ये माझा चेहरा बघू शकतो, किंवा अजून काहीतरी करू शकतो. तर जेव्हापर्यंत अमुक अमुक गोष्टींमध्ये मी श्रीकृष्णांचा संबंध बघत नाही, तेव्हापर्यंत माझ्या जीवनामध्ये भक्तीसाठी उत्साह राहणार नाही. का? कारण ही गोष्ट नाही वापरू शकत श्रीकृष्णांच्या सेवेमध्ये, ही गोष्ट पण श्रीकृष्णांच्या सेवेत नाही वापरू शकत, आणि ही गोष्ट पण श्रीकृष्णांच्या सेवेत नाही वापरू शकत. जर 1000 गोष्टी माझ्या जीवनात आहेत ज्या मी श्रीकृष्णांच्या सेवेमध्ये वापरू नाही शकत, विचार करा, निरुत्साही वातावरण तयार होईल. याचा अर्थ ज्याला कोणाला आपल्या जीवनामध्ये उत्साह निर्माण करायचा आहे, त्याला श्रेष्ठ वैष्णवांकडून हे शिकायला लागेल, अमुक अमुक गोष्टीला आपण श्रीकृष्णांच्या सेवेमध्ये कसं लावू शकतो.
या वस्तूला आपण श्रीकृष्णांच्या सेवेमध्ये कसं लावू शकतो? आणि कदाचित वस्तूंना श्रीकृष्णांच्या सेवेमध्ये लावणं सोपं आहे, पण मी ना खूप क्रोधी व्यक्ती आहे. कृपया आपण सांगणार का की क्रोधाला आपण श्रीकृष्णांच्या सेवेत कसं लावू शकतो? माझ्या मनामध्ये खूप अहंकाराची भावना आहे. माझ्या अहंकाराला मी श्रीकृष्णांच्या सेवेमध्ये कसं लावू शकतो? मी खूप बोलका व्यक्ती आहे. माझ्या बोलकेपणाला मी श्रीकृष्णांच्या सेवेमध्ये कसं लावू शकतो? मी एक शांत अबोल व्यक्ती आहे. माझ्या या अबोलपणाला मी श्रीकृष्णांच्या सेवेमध्ये कसं लावू शकतो? मी वाचक आहे. मी वाचक वृत्तीला श्रीकृष्णांच्या सेवेमध्ये कसं लावू शकतो? मी खाण्यामध्ये खूप मोठा पटाईत व्यक्ती आहे. मी माझ्या खाण्याच्या इच्छेला श्रीकृष्णांच्या सेवेमध्ये कसं लावू शकतो? विचार करा, जेव्हा आपण आपला स्वधर्म, आपले स्वतःचे विचार, आपली स्वतःची वृत्ती, जन्मजात वृत्ती ही जेव्हा श्रीकृष्णांच्या सेवेमध्ये लावण्यासाठी शिकत नाही, तेव्हापर्यंत आपल्या जीवनामध्ये भक्तीसाठी उत्साह कसा येणार? म्हणून आपण जे कोणी आहोत, आपला स्वधर्म जो काही आहे, आपली जी काही वृत्ती आहे, किती महत्वाचं आहे त्या वृत्तीचा श्रीकृष्णांशी संबंध कसा जोडून द्यायचा हे शिकणं. आणि जेव्हापर्यंत आपल्याला हे कोणी शिकवत नाही की तुमच्या वृत्तीला, तुमच्या वैयक्तिक वृत्तीला श्रीकृष्णांच्या सेवेमध्ये काय स्थान देऊ शकतो, तेव्हापर्यंत आपण निरुत्साही भक्त राहू. कोणाला गायला आवडतं आणि त्याला जर सांगितलं की नाही, श्रीकृष्णांसाठी पहिले आधी श्रवण करा, त्याच्यानंतर तुम्हाला गायला चान्स मिळेल, तो किती निरुत्साही होईल. आणि ज्याला गाता येत नाही त्याला जर सांगितलं की आधी तुम्ही भजन गायला शिका, त्याच्यानंतर तुम्हाला श्रीकृष्णांशी प्रेम होईल, तो म्हणेल मी आयुष्यात कधी भजन नाही गायलंय. ज्याला जे येतंय तिथे जर आपण त्याला प्रोत्साहन दिलं आणि त्याला शिकवलं, योग्य चष्मा वापर आणि दुसरा दृष्टिकोन घे, नवीन दृष्टिकोन घे आणि या दृष्टिकोनाने तू श्रीकृष्णांशी जुळ, मग बघा त्याच्या जीवनामध्ये कसा उत्साह येतो. मी तुम्हाला एका राजाची गोष्ट सांगतो. एक राजा होते ज्यांना काही कारणांमुळे जन्मजात एक पाय नव्हता आणि त्याच बाजूला एक डोळाही नव्हता, म्हणून थोडे दिसायला सुंदर दिसत नव्हते आणि थोडं त्यांनाही स्वतःची लाज वाटायची. तर जेव्हा हे राजे खूप पराक्रमी होते, खूप युद्धांमध्ये त्यांनी विजय मिळवला, पण थोडे जेव्हा म्हातारे होत आले तेव्हा आपल्या महलाच्या एका कमऱ्यामध्ये फिरत होते आणि त्या महलाच्या कमऱ्यांमध्ये त्यांच्या अनेक अनेक पिढ्यानुपिढ्या पूर्वजांचे चित्र होते, पेंटिंग होते, चित्र काढले होते. तर काय एक एक राजा रुबाबदार होते, काय त्यांची चाल होती आणि कसे ते उभे होते आणि काय त्यांच्या त्या तलवारी आणि काय त्यांचा तो वेगवेगळा पोज त्या सर्व चित्रांमध्ये. आणि त्या सर्व चित्रांकडे बघून या राजाला वाटलं, उद्या काही दिवसांनी मीही या जगातून निघून जाईन आणि माझ्या पुढे जे माझ्या परिवारातले लोक येणार आहेत ते जेव्हा माझा फोटो बघतील तेव्हा म्हणतील, कुठे माझे बाकीचे सर्व पूर्वज आणि कुठे माझे हे पिता किंवा कुठे माझे हे आजोबा, की दिसायला एवढे रुबाबदार दिसत नाहीयेत आणि कोण त्यांना सांगणार की नाही मीही पराक्रमी आहे, शेवटी मी सुंदर नाहीये. तर त्यांना असं वाटलं की खोटं न बोलता जर एखाद्या व्यक्तीने काही डोकं वापरून त्यांचं जर असं एखादं चित्र काढलं ज्याच्यामध्ये ते रुबाबदार दिसतील, तर कदाचित येणाऱ्या पिढीसाठी ते चांगलं ठरेल. तर त्यांनी आपल्या राज्यातल्या अनेक अनेक चित्रकारांना बोलावलं आणि त्यांना ही विनंती केली की माझ्यामध्ये जी कमी आहे ती नको दिसू दे, आपल्याला खोटं काही करायचं नाहीये, असे काही खोटा चेहरा किंवा खोटा इथे डोळा नाही लावायचा आहे, पण असं काहीतरी करा जेणेकरून मी रुबाबदार दिसीन आणि माझ्या येणाऱ्या पिढीला माझ्याबद्दल जरा स्वाभिमान वाटेल. सर्व चित्रकारांनी विचार केला, म्हणाले राजा तुम्ही खूप भ्रमात आहात, तुमच्याबद्दल काही कोणी करू शकत नाही. एक चित्रकार तिथे उभा राहिला, मला मी काहीतरी करेन, मी माझं डोकं चालवेन. काय जाऊ डोकं चालवणं? म्हणाले मला 5-6 दिवस द्या. आणि 5-6 दिवस या राजाला त्यांनी बघितलं, चित्र काढलं आणि ते चित्र बघून त्या राजाला किती आनंद झाला असेल, कारण त्या चित्रामध्ये राजा खरोखर खूप रुबाबदार दिसत होते आणि त्यांचा तो जो एक कमी पाय होता किंवा एक डोळा कमी होता तो झाकला गेला होता. तर त्यांनी काय केलं असेल, त्यांनी एक चित्र काढलं ज्याच्यामध्ये तो राजा एका घोड्यावर बसलाय आणि घोड्यावर बसून मागे काही सैनिक होते आणि एका जंगलामध्ये कदाचित एखाद्या वाघाला किंवा एका सिंहाला मारण्यासाठी एक बाण असा ताणला होता त्यांनी धनुष्यावर. आणि जेव्हा आपण बाण मारतो तेव्हा नाही एक डोळा बंद करतो,
तर त्यांनी असा तो चित्र काढला होता की हा राजा एका घोड्यावर बसलाय आणि बाण मारतायत, आणि त्याच्यासाठी त्यांनी तो एक डोळा बंद केलाय, आणि घोड्याच्या दुसऱ्या बाजूला तो दुसरा जो पाय नव्हता तो झाकला गेला होता. म्हणजे या चित्रकारांनी काही खोटं नाही केलं, पण जी काही परिस्थिती आहे त्याच्यातून एक त्यांनी सकारात्मक भावना काढली. तसंच सर्व भक्त हो, आपल्या जीवनामध्ये आपल्याला शिकायचंय. आपल्यामध्ये कदाचित काही, आपल्या जीवनामध्ये कदाचित कोणी आपल्या पूर्वकर्मांमुळे कदाचित काही अवगुण असतील, आणि ते अवगुण कसे, जसा आपल्याला एक डोळा नाहीये किंवा कदाचित आपल्याला पाय नाहीये, पण त्या अवगुणांना आपल्याला खोटं बोलून आपण चालणार नाही की नाही नाही माझ्यामध्ये ते अवगुण नाहीच आहे. या उलट जर ते अवगुण आपण सर्वांसमोर प्रदर्शित केले आणि म्हणाले कमीत कमी ना मी खरं बोलतो, माझ्यामध्ये हे अवगुण आहेत, तेही योग्य नाही. अवगुणांना प्रदर्शित करणं चुकीचं आहे आणि अवगुणांना खोटं खोटं झाकणं चुकीचं आहे. पण त्या अवगुणांना सकारात्मक भावनेने आपण श्रीकृष्णांच्या सेवेमध्ये कसं लावू शकतो, हे जर आपण शिकू शकलो वैष्णवांकडून, तर विचार करा आपल्या जीवनामध्ये किती परिवर्तन घडू शकतं, आणि त्यांनी आपण श्रीकृष्णांच्या सेवेमध्ये उत्साह प्रदर्शित करू शकतो. तर उत्साहवर्धन हे खूप गरजेचे आहे. उत्साहवर्धन हे गरजेचे आहे, कारण जर आपल्या जीवनामध्ये उत्साह नसेल तर आपण आपल्याला प्राप्त झालेल्या प्रारब्ध कर्मांचे उत्तर कसे देणार. आपल्याला जे शरीर प्राप्त झालंय, आपल्याला जे डोळे प्राप्त झालेत, आपल्याला जी बुद्धिमत्ता प्राप्त झाली आहे, त्याला आपण प्रतिसाद काय देणार, उत्तर काय देणार. आपण उलट प्राप्त झालेल्या प्रारब्धानुसार खचून जाणार. पण ज्याच्याकडे उत्साह आहे त्याच्याकडे संधी आहेत, आणि उत्साहाच्या चावीने तो अनेक अनेक संधी उघडू शकतो. तर म्हणून ज्याच्या जीवनामध्ये योग्य आध्यात्मिक ज्ञान आहे त्याला नक्कीच उत्साह प्राप्त होईल. श्रील प्रभुपादांना एकदा काही भक्तांनी विचारलं, प्रभुपाद आम्ही कृष्णदास कविराज गोस्वामींचा श्लोक वाचत होतो, स्थावर जंगम देखे ना देखे तारा मूर्ती, सर्वत्र होय निज इष्ट देव स्फूर्ती. या श्लोकामध्ये सांगितलंय की एक प्रगत भक्त, एक शुद्ध भक्त, त्याला काही स्थावर गोष्टी जेव्हा दिसतात किंवा काही जंगम गोष्टी दिसतात, ज्या हालचाल करणाऱ्या गोष्टी दिसतात, ना देखे तारा मूर्ती, त्याचा बाह्य रूप तो बघत नाही, सर्वत्र होय निज इष्ट देव स्फूर्ती, त्याला सर्वत्र श्रीकृष्ण दिसतात. तर या भक्तांनी प्रभुपादांना विचारलं, प्रभुपाद तुम्ही जेव्हा पाणी पिता तेव्हा ग्लासला हातात उचलता, तर तुम्हाला तो ग्लास दिसतो की त्याच्यात पण श्रीकृष्ण दिसतात. त्या ग्लासमध्ये पाणी आहे, ते पाणी जेव्हा तुम्ही पिता तेव्हा पाणी दिसतं की तुम्हाला श्रीकृष्ण दिसतात. तुम्हाला आजूबाजूला वस्तू दिसतात की श्रीकृष्ण दिसतात. तिथे समोर आम्हाला झाड दिसतंय, त्या झाडावर आम्हाला काही पानं दिसतात, पण तुम्हाला कदाचित श्रीकृष्ण दिसतात. तुम्हाला कसं वाटतं हे असं, इथे श्रीकृष्ण तिथे श्रीकृष्ण, इथे श्रीकृष्ण तिथे श्रीकृष्ण, सगळीकडे श्रीकृष्ण. तेव्हा प्रभुपादांनी खूप छान उत्तर दिलं. तेव्हा प्रभुपाद म्हणाले, या श्लोकाचा अर्थ असा नाही की मी सर्वीकडे मला ग्लास नाही दिसत, मला पाणी नाही दिसत, मला वृक्ष नाही दिसत, मला केवळ श्रीकृष्ण दिसतात. या श्लोकाचा अर्थ असा आहे की जसं कधी तुम्ही माझ्या कमऱ्यात येता काही सेवा करण्यासाठी, आणि तेव्हा तुम्हाला कधी कधी शक्य आहे की माझे चपला माझ्या रूमच्या बाहेर असतात, तर त्या चपला बघून तुम्हाला काय येतं मनात. भक्त म्हणाले त्या चपला बघून आमच्या मनात विचार येतो, ह्या चपला आमच्या गुरु महाराजांच्या, श्रील प्रभुपादांच्या. मी म्हणाले म्हणजे माझ्या चपला बघून तुम्हाला त्या चपला नाही दिसत, माझी आठवण येते. हो, कधी तुम्ही माझ्या कमऱ्यात प्रवेश केला तर माझा चष्मा बघाल, माझा चष्मा बघून तुम्हाला कोणाचे काय विचार येतात. म्हणतात चष्मा बघून आम्हाला तुमची आठवण येते की हे श्रील प्रभुपादांचा चष्मा आहे हा. तसं प्रभुपाद म्हणाले, जेव्हा एक शुद्ध भक्त या जगामध्ये अनेक अनेक वस्तूंना बघतो, तेव्हा त्या वस्तूंना बघून त्याला श्रीकृष्णांची आठवण येते की ही नदी श्रीकृष्णांनी बनवली आहे, हे पर्वत श्रीकृष्णांनी बनवलंय, हे झाड श्रीकृष्णांनी बनवलंय, हा आंबा श्रीकृष्णांनी आपल्यासाठी दिलाय. याचा अर्थ त्या गोष्टी त्याला दिसतात, पण त्या गोष्टींमध्ये त्या गोष्टींचं महात्म्य नाही दिसत, त्या गोष्टींमध्ये त्याला श्रीकृष्णांचं महात्म्य दिसतं. तर योग्य आध्यात्मिक ज्ञान ज्याला प्राप्त आहे तो नेहमी उत्साहाने काम करेल. ज्याच्याकडे योग्य दृष्टिकोन आहे की या जगामध्ये सर्व काही ही श्रीकृष्णांची शक्ती आहे, त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये नेहमी उत्साहवर्धन राहील. किंवा कारण त्याला त्या गोष्टीद्वारे, त्या वस्तूद्वारे, त्या भावनांद्वारे, जरी ते अवगुण असतील तरी पण श्रीकृष्णांची त्याला सेवा करायची आहे. उत्साह जर आपल्या जीवनात नसेल
विचार करा, आपण काही शिकणार नाही आणि आपली प्रगती होणार नाही आणि आपली चळवळ हृदयातही होणार नाही आणि आपल्या शरीरातही होणार नाही. म्हणून उत्साह हा खूप महत्वाचा आहे. आणि समजा कोणी म्हणाला, प्रभूजी माझ्याकडे ना ज्ञान नाहीये, माझ्याकडे साक्षरता नाहीये, मी पुस्तकं वाचू शकत नाही, मला भक्त लोक पण माझ्यापासून दूर राहतात, असा व्यक्ती आपल्या जीवनामध्ये जेव्हा श्रीकृष्णांच्या सेवेसाठी नवीन नवीन संघर्ष करतो किंवा भक्त जेव्हा आपल्या जीवनामध्ये असं काहीतरी स्वीकार करतो की हा संघर्ष मी स्वीकारतो केवळ श्रीकृष्णांच्या सेवेसाठी, यामध्ये माझा काहीही स्वार्थ नाही. एक्साइटमेंट एक्साइटमेंट म्हणजे चॅलेंज स्वीकारतो तो. त्याला त्याच्या जीवनामध्ये सगळं काही शांतपणे सर्व काही चालू आहे, पण त्याला वाटतं की नाही, श्रीकृष्णांसाठी अजून काहीतरी करायला पाहिजे, श्रीकृष्णांसाठी अजून काहीतरी करायला पाहिजे. जेव्हा तो श्रीकृष्णांच्या आनंदा खातीर काहीतरी नवीन संघर्ष आपल्या जीवनामध्ये स्वीकारतो, तेव्हा त्याच्या जीवनामध्ये श्रीकृष्ण त्याच्या त्या संघर्ष करणाऱ्या प्रवृत्तीला प्रतिसाद देऊन त्याच्या हृदयामध्ये एक उल्हास देतात. त्या उल्हासाद्वारे त्याला एक थोडा उत्साहवर्धन होतं. आणि याच्यासाठी खूप छान उदाहरण आहे, ते आहे श्रील कृष्णदास कविराज गोस्वामी. श्रील कृष्णदास कविराज गोस्वामी आहेत, हे वर्षाच्या 92 वर्षी बंगालमध्ये झामटपुरा नावाचं जे गाव आहे तिथे राहायचे. आणि त्यांचे एक भाऊ होते जे त्यांच्यासोबत राहायचे, आणि त्यांच्या घरी भगवंतांचे एक विग्रह होते आणि त्या विग्रहांची सेवा करण्यासाठी एक पुजारी होते. त्या पुजारींचं नाव होतं गुणार्णव मिश्र. एकदा त्या गावामध्ये श्री नित्यानंद प्रभूंचे एक भक्त आले, त्यांचं नाव होतं मिनिकेतन रामदास. हे मिनिकेतन रामदास जेव्हा त्या मंदिरामध्ये दर्शन करायला आले, तेव्हा त्या मंदिरातले पुजारी गुणार्णव मिश्रा यांनी त्यांचं स्वागत योग्य पद्धतीने नाही केलं. आणि मिनिकेतन रामदास हे खूप उच्च दर्जाचे भक्त होते. तर गुणार्णव मिश्राला वाटलं की मी भगवंतांची सेवा करतोय, भगवंतांची सेवा करताना भक्तांची सेवा करायची काही गरज नाहीये. आणि म्हणून हा उद्धटपणा बघून, जर तुम्हाला आठवत असेल, भागवतामध्ये पण एक कथा येते की एक सूत गोस्वामी होते, त्यांचे जे वडील होते त्यांचं नाव होतं उग्रश्रवा सूत. तर हे होते, यांना अनेक अनेक साधूंनी आशीर्वाद दिला होता की तुम्ही आम्हाला भागवत कथा सांगा. आणि नैमिषारण्य या पवित्र ठिकाणी ते भागवत सांगत होते, भगवंतांची स्तुती करत होते. आणि ते भगवंतांची स्तुती करता करता त्या जागी बलरामजी उपस्थित झाले. आणि त्यांनी कथा करता करता बलरामजींना नमस्कार नाही केला, आदि गुरूंना नमस्कार नाही केला. आणि त्यामुळे बलरामजींना वाटलं यांच्यामध्ये काही चांगले गुण आहेत की नाही. बलरामजींनी काय केलं असेल, बलरामजींनी एक तृण हातात घेतला आणि त्या भागवत कथाकाराला गळ्याजवळ तो तृण लावला आणि त्यांना वध केला. तर तुम्ही म्हणाल राक्षसांचा वध करायला श्रीकृष्ण आले, पण हा कुठला वध आहे? एक भागवत कथाकार, भागवत शुद्ध भागवत कथाकार, त्यांचा वध कसा काय बलरामजी करू शकतात? तेव्हा बलरामजी काय म्हणतात, अधर्माचा नाश करण्यासाठी श्रीकृष्ण आणि मी आलो आहोत. श्रीकृष्ण अधर्मी क्षत्रियांचा नाश करतील आणि मी अधर्मी ब्राह्मणांचा नाश करेल. ज्या ब्राह्मणांना योग्य वैष्णवांची काळजी घ्यायला येत नाही, वैष्णवांना मान करता येत नाही, जे गुरूंसमोर नमन नाही करत आणि विचार करतात मी आता श्रीकृष्णांचा एवढा मोठा भक्त झालो की मला गुरूंसमोर नमन करायची गरज नाहीये, अशा व्यक्तींना, अशा गर्विष्ठ व्यक्तींना मारण्यासाठी, त्या अधर्माचा नाश करण्यासाठी मी आलोय, असं बलरामजी त्या ठिकाणी म्हणतात. तसंच जेव्हा मिनिकेतन रामदासला लक्षात आलं, बलरामजी नित्यानंद प्रभूंचेच ते सेवक आहेत मिनिकेतन रामदास, जेव्हा त्यांना लक्षात आलं की गुणार्णव मिश्रांनी माझा मान सन्मान नाही केला आणि केवळ भगवंतांची कृपा प्राप्त करण्यासाठी प्रयत्नशील होते, तेव्हा मिनिकेतन रामदास तिथे रागारागाने तिथून निघून जातात. आणि ही गोष्ट जेव्हा कृष्णदास कविराज गोस्वामींचे भाऊ बघतात, तेव्हा कृष्णदास कविराज गोस्वामी त्या पुजाऱ्याची बाजू घेतात आणि म्हणतात अरे भगवंतांची सेवा करताना इकडे तिकडे लक्ष नाही द्यायला पाहिजे. पण कृष्णदास कविराज गोस्वामी म्हणतात भगवंतांना जे प्रिय आहे त्यांच्याकडे जर आपण दुर्लक्ष केलं आणि त्यांचा जर अपमान केला तर भगवंतांना ते अजिबात आवडत नाही. म्हणून अशा परिस्थितीमध्ये भगवंतांच्या भक्तांचा मान सन्मान ठेवणं हे जास्ती महत्वाचं होतं. आणि हा वादविवाद होतो आणि त्या दिवशी कृष्णदास कविराज गोस्वामी आणि त्यांच्या भावामध्ये ते काही त्याचं काही सारांश निघत नाही. त्या दिवशी रात्री जेव्हा कृष्णदास कविराज गोस्वामी आराम करतायत
त्यांच्या स्वप्नामध्ये श्री नित्यानंद प्रभू अवतरित होतात आणि श्री नित्यानंद प्रभू म्हणतात, मी तुझ्या या स्वभावाने खूप खुश झालोय की तू भगवंतांपेक्षा त्यांच्या भक्तांना जास्ती मान सन्मान देतोस आणि म्हणून माझी तुझ्यासाठी एक विशेष सेवा आहे. काय म्हणतात, श्री चैतन्य महाप्रभूंचं जीवन आजपर्यंत कोणी लिहिलेलं नाहीये, तर मी तुला आज्ञा देतो, कृपया तू श्री चैतन्य महाप्रभूंच्या जीवनावर एक पुस्तक लिही. आणि त्या पुस्तकामध्ये श्री चैतन्य महाप्रभूंनी आपलं संपूर्ण जीवन कसं जगलं याच्यावर तुम्ही छान तत्व मांडा. कारण श्री चैतन्य महाप्रभूंचं जीवन जरी नृत्य आणि गायनामध्ये गेलं असेल, पण ते नृत्य दिव्य नृत्य होतं, ते गायन दिव्य गायन होतं. त्या नृत्याचं आणि त्या गायनाचं या भौतिक जगाशी काही संबंध नव्हता. ते श्रीकृष्णांच्या आनंदासाठी गातायत आणि ते श्रीकृष्णांच्या आनंदासाठी नृत्य करतायत. ही जर भावना आपण लोकांना नाही दिली, हे तत्व जर लोकांना नाही दिलं, तर लोक म्हणतील की हे जे श्री चैतन्य होते हे कोणीतरी भावुक नृत्यकार होते किंवा हे कोणी भावुक गायक होते. तर तू तत्व लिही, श्री चैतन्य महाप्रभूंचं नृत्य पण वर्णन कर, पण त्या नृत्यामागे काय भावना होतं ते वर्णन कर. आणि म्हणून बघा, श्री चैतन्य चरितामृतामध्ये मध्य लीलेमध्ये श्री चैतन्य महाप्रभू जगन्नाथपुरीमध्ये असतानाचं वर्णन आहे आणि त्या वर्णनामध्ये त्यांचं अद्वितीय नृत्य याचं पण वर्णन आहे. पण ते नृत्य करता करता त्यांच्या हृदयामध्ये श्रीकृष्णांप्रती काय प्रेम होतं याचं अधिक वर्णन आहे. तर हे नित्यानंद प्रभूंनी कृष्णदास कविराज गोस्वामींना सांगितलं. पण तेव्हा कृष्णदास कविराज गोस्वामींचं वय किती असेल? केवळ 92 वर्ष. 92 वर्ष वय असताना कृष्णदास कविराज गोस्वामी बंगालमध्ये आहेत आणि रघुनाथ दास गोस्वामी आणि स्वरूप दामोदर गोस्वामींचे सेवक आहेत रघुनाथ दास गोस्वामी, हे राहतात राधाकुंडच्या जवळ वृंदावनामध्ये. त्या परिस्थितीमध्ये नित्यानंद प्रभूंनी कृष्णदास कविराज गोस्वामीने सांगितलं, तुम्ही सर्व काही सेवा सोडून उद्या सकाळी वृंदावनाकडे निघा आणि वृंदावनामध्ये राधाकुंडामध्ये रघुनाथ दास गोस्वामी आहेत, त्यांच्याकडून श्रवण करा. कारण स्वरूप दामोदर गोस्वामींनी ज्या कथा स्वतः बघितल्या आहेत त्या त्यांनी आपल्या शिष्यांना सांगितल्या आहेत आणि ते तुम्हाला जेव्हा सांगतील तेव्हा तुम्हाला ग्रंथ लिहायला मिळेल. तर कृष्णदास कविराज गोस्वामी 92 वर्ष वय असताना बंगालहून राधाकुंडासाठी चालत चालत निघालेत आणि तिथे जाऊन त्यांनी अनेक महिने रघुनाथ दास गोस्वामींकडून श्रवण केलं आणि श्री चैतन्य महाप्रभूंच्या लीला तिथे बसून लिहिल्या आहेत राधाकुंडाच्या तटावर. जर कधी आपण उद्या वृंदावनाला गेलो, राधाकुंड जवळ गेलो, तर आपण त्या ठिकाणी जाऊया. तिथे श्री चैतन्य चरितामृताचं त्यांनी लेखन केलंय. तेव्हा एका ठिकाणी कृष्णदास कविराज गोस्वामी स्वतःची वर्णन करतात. म्हणतात, आम्ही वृद्ध जरातुर लिखिते का पय कर, मने किच्छू स्मरणे न होय. म्हणतात, आम्ही वृद्ध जरातुर, मी किती म्हातारा आहे, माझं पूर्ण शरीर संपत आलंय. लिखिते का पय कर, लिहिता लिहिता माझे जे हात आहेत त्यांचं कंपन होत आहे, मला नीट स्पष्ट लिहिता पण येत नाहीये. मने किच्छू स्मरणे न होय. म्हाताऱ्या लोकांना काही स्मरण नसतं. मी पाणी प्यायलो, मी औषध घेतलं, काय म्हणतात, मी रघुनाथ दास गोस्वामींकडून ऐकलं खरं आणि मला ते लोकांसमोर मांडायचं आहे, पण मला अनेक वेळा असं वाटतं की मला काही स्मरण नाही होत आहे. आम्ही वृद्ध जरातुर लिखिते का पय कर, मने किच्छू स्मरणे न हो. ना देखिए नयने ना शुनिये श्रवणे, तबु लिखी एई बडा विस्मय. म्हणतात, ना देखिए नयने, माझ्या डोळ्यांना दिसत नाहीये की मी काय लिहितोय. ना शुनिये श्रवणे, माझे कानाची श्रवण शक्ती आता समाप्त झाली आहे, हे शरीरच समाप्त झालंय. ना देखिए नयने ना शुनिये श्रवणे, तबु लिखी एई बडा विस्मय. म्हणतात, तरी पण माझ्या हाताद्वारे नित्यानंद प्रभू माझ्याकडून काहीतरी लिहून घेत आहेत, याच्यापेक्षा मोठा विस्मय काय असू शकतो. याचा अर्थ की कृष्णदास कविराज गोस्वामींच्या जीवनामध्ये किती उत्साह असेल, श्रील प्रभुपादांच्या जीवनामध्ये किती उत्साह असेल. 69 वय असताना केवळ 40 रुपये घेऊन जेव्हा अमेरिकेत गेलेत, तेव्हा कुठे प्रचार झाला आणि तेव्हा कुठे एवढी मंदिरं बांधलीत आणि तेव्हा कुठे तुम्हाला आणि आम्हाला बारामतीमध्ये आज आश्रयस्थान प्राप्त आहे. जर श्रील प्रभुपादांमध्ये ते उत्साह नसता आणि म्हणाले असते आता तर मी म्हातारा झालो, 69 वय झालं, जर कृष्णदास कविराज गोस्वामी म्हणाले असते माझ्यामध्ये आता उत्साह नाही,
विचार करा, तुम्हाला आणि आम्हाला चैतन्य चरितामृत नसतं आणि तुम्हाला आणि आम्हाला हरे कृष्ण मंदिर नसतं. याचा अर्थ जरी आपण अशा परिस्थितीत असू जिथे आपल्याला ज्ञान नाहीये, जरी आपल्या जीवनामध्ये कोणी मोठे भक्त नाहीयेत, आपण एकटे असू, जसं श्रील प्रभुपाद एकटे होते किंवा कृष्णदास कविराज गोस्वामी एकटे होते, पण आपल्या जीवनामध्ये काही कठीण सेवा स्वीकारण्यासाठी जेव्हा एक जिद्द असेल, गुरूंच्या सेवेसाठी, नित्यानंद प्रभूंच्या सेवेसाठी ही कठीण सेवा मी स्वीकारणार, त्याद्वारे श्री गुरु किंवा आपले आचार्य आपल्या हृदयामध्ये त्यांची विशेष कृपा देतील आणि ज्यांना ज्यांना या कठीण सेवा स्वीकारण्याची विशेष कृपा प्राप्त होईल त्यांना ते उत्साह देतील. तबू लिखी येई बडा विस्मय. शारीरिक दृष्टीने, भौतिक दृष्टीने मी लिहू नाही शकत, पण आध्यात्मिक दृष्टीने मी पूर्ण एक ग्रंथ लिहिलाय. म्हणून आपण स्वतः, जर तुमच्याकडे चैतन्य चरितामृत असेल तर तुम्ही त्यामध्ये बघू शकता, मध्य लीलेचा जो दुसरा अध्याय आहे तो आहे अंत्य लीलेचा पूर्ण सारांश. तर मध्य लीलेमध्ये 25 किंवा 26 अध्याय आहेत आणि त्याचा जो दुसरा अध्याय आहे तो दुसऱ्या अध्यायामध्येच ते अंत्य लीलेचे सारांश देतात. का बरं? कारण ते म्हणतात मला हा विश्वास नाहीये की मी जगीन की नाही, आता मला सगळं लक्षात आहे, मी लिहून टाकतो. कारण अंत्य लीलेमध्ये जेव्हा श्री चैतन्य महाप्रभू एकटे होते गंभीरा कमऱ्यामध्ये, तेव्हा त्यांच्या मनामध्ये काय काय भावना होत्या हे पण लोकांना सांगणं खूप गरजेचं होतं. तर मध्य लीलेच्या दुसऱ्या अध्यायामध्ये त्यांनी अंत्यलीला दिलं. त्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल कृष्णदास कविराज गोस्वामी किती घाबरलेले आहेत, माझा मृत्यू कधीही होऊ शकतो, पण श्री नित्यानंद प्रभूंनी मला जी कठीण सेवा दिली आहे ती करणं पण माझं कर्तव्य आहे. आणि म्हणून कृष्णदास कविराज गोस्वामी वयाच्या 92 वर्षी पण उत्साहाचे प्रतीक आहे. म्हणून जर आपल्या आचार्य वयाच्या 92 वर्षी आणि 69व्या वर्षी उत्साही असतील तर आपल्यामधून कोण व्यक्ती येतो म्हणू शकतो माझं वय 92 पेक्षा जास्ती आहे म्हणून माझ्याकडून उत्साहाची तुम्ही अपेक्षा करू नका. आपल्यामधून काही वैष्णव आहेत ज्यांची कदाचित वय जास्ती आहे, पण ह्या सर्व गोष्टी श्रवण करून जर आपण त्याच्यावर मनन केलं तर आपल्या लक्षात येईल मी कृष्णदास कविराज गोस्वामींसारखा कदाचित बंगालहून वृंदावनला चालत नाही जाऊ शकत, पण कमीत कमी या कमऱ्यातून एका कमऱ्यामध्ये येऊ शकतो जिथे एका आठवड्यातून 2 सत्संग कार्यक्रम माझ्या पदरी पडतायत, मंगळवारी आणि शनिवारी. या व्यतिरिक्त वैष्णवींचे कार्यक्रम पदरी पडतायत. या व्यतिरिक्त बाल गोपाळांसाठी कार्यक्रम पदरी पडतायत. ह्या व्यतिरिक्त येत्या गुरुवारी सकाळी 6:30 वाजता जपाविषयी आपण चर्चा करणार आहोत. हे पण मला मिळतंय. विचार करा आपल्याला काय करायचंय. आपल्याकडून श्रील प्रभुपादांची काय अपेक्षा आहे? अमुक अमुक वेळी आपला फोन हातात घ्यायचा आहे, त्याला ऑन करायचंय, त्याच्यामध्ये झूम ऍप चालू करायचं आहे आणि त्याच्यामध्ये केवळ जे आपल्याला सांगतायत ते नीट श्रवण करायचंय, उत्साहाने श्रवण करायचंय. आपल्याला उत्साहाने लिहायचं नाहीये किंवा उत्साहाने खूप मोठा प्रवास नाही करायचा आहे. उत्साहाने आपली कठीण गोष्ट काय? आपल्या आळसाला समाप्त करायचंय, आपल्या निष्क्रियतेला समाप्त करायचंय आणि कठीण कठीण सेवा गुरूंच्या आधारासाठी, गुरूंच्या कल्याणासाठी, गुरूंच्या सेवेसाठी जेव्हा आपण करू तेव्हा श्रीकृष्ण आपल्याला नक्कीच प्रत्येक लहान लहान गोष्टीमध्ये पण उत्साह प्रदान करतील. पुढच्या येणाऱ्या सत्संग कार्यक्रमात शनिवारी आपण उत्साह या विषयावर दुसऱ्या काही दृष्टिकोनाने चर्चा करूया आणि अशा प्रकारे 6 तत्व आपण अनुकूल काय त्याच्यावर चर्चा करूया. तर आता आपण भक्तांना चान्स देऊया की तुम्ही काही प्रश्न विचारू शकता. जर कोणाला काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही स्वतःला अनम्यूट करा आणि प्रश्न विचारा. हरे कृष्ण प्रभूजी. हा, येस प्रभू. कृष्णदास बोलते. अनाउन्समेंट करायची आहे? हो, करा. हरे कृष्णा. सर्व भक्तांना कळण्यात खूप आनंद होतोय की 21 तारखेला गुरुवारी सकाळी जपा सेशन आहे आणि 6:30 वाजता प्रभूजी निरंतर ह्या विषयावर आपल्याला जपा टॉक पण देणार आहेत. तर सर्व भक्तांना विनंती आहे की सर्वांनी उत्साहाने त्या जपा टॉक मध्ये आणि जपा सेशन मध्ये सामील व्हावे. याबद्दल सविस्तर मेसेज आपण पुन्हा टाकणार आहोत. सर्व भक्तांना विनंती आहे की कृपया तुम्ही तुमच्या आणखी भक्तांना पण सांगू शकता जे आज नाही की त्यांनी पण गुरुवारी सकाळी जपा टॉक साठी 6:30 वाजता ऍटलिस्ट हजर राहावे. हरे कृष्ण. झूम ॲपवर. इतर कोणाला काही प्रश्न असतील तर विचारू शकतात. हरे कृष्ण प्रभूजी. हरे कृष्ण. हा, प्रथम दंडवत करतो तुम्हाला.
हा, दंडवत प्रणाम. आपल्या कृपेने काय झालंय, मी गीतेचं वाचन करतोय रोज. परंतु प्रॉब्लेम कसा होतोय, त्याच्यामध्ये बरेच संस्कृत शब्द असल्यामुळं माझ्या बऱ्याच अडचणी निर्माण होतात. तर आपण जे आता व्याख्यान देताय ना, त्याच्यामुळे तुमचे संस्कृत शब्द श्लोकामधले आणि मी जे वाचतोय त्याच्यामध्ये बराच फरक मला थोडासा जाणवतोय. तर मी नक्की कसं करावं? एकतर वाचन चुकीचं होत असेल तर ते थोडस चुकीचंच होईल ना मग. आपण काय करू शकता, हा आता सध्या लॉकडाऊन संचारबंदीची परिस्थिती आहे, त्याच्यामुळे आपल्यापेक्षा जे वरिष्ठ वैष्णव आहेत त्यांच्याकडून आपण मार्गदर्शन घेणं थोडं कठीण आहे. तेव्हापर्यंत आपण मराठी भाषांतर वाचू, आणि जेव्हा लॉकडाऊन संपेल तेव्हा हा तुमचे जे काउन्सिलर आहेत, तुमचे मार्गदर्शक जे आहेत, श्रेष्ठ वैष्णव जे आहेत, वरिष्ठ हो वैष्णव आहेत, हो त्यांच्यासोबत जर तुम्ही 5 मिनिटं जरी बसले, 10 मिनिटं जरी बसले, हो. प्रत्येक भगवद्गीतेतला श्लोक गाण्यासाठी एक चाल आहे. हा हा हा. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम. हे आपण ही जी चाल ऐकली आहे ना, ती त्या महाभारत टेलिव्हिजन सिरियल मधून ऐकली, हा आणि म्हणून प्रत्येक श्लोकाला ती चाल लागू होत नाही. हा हा. पण जेव्हा आपण वैष्णवांकडून ऐकू तेव्हा वैष्णव आपल्याला काय म्हणतील, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. अशी जर आपल्याला चाल दिली ना प्रभूजे, हा त्याला म्हणतात भगवद्गीता. ते गीत आहे. हा हा हा. श्रीकृष्णांचं श्रेष्ठ बुद्धी आहे की सगळ्यात श्रेष्ठ तत्ववाद ते एका गीताच्या रूपात आपल्याला देऊ शकतात, कारण ते भगवंत आहेत. हा. म्हणून गीताला ना कधी पण गायला पाहिजे. हो हो हो. आपण जेव्हा गाण्याला गात नाही तेव्हा ते गाणं खूप क्लिष्ट होतं. हा पण बरोबर. जेव्हा आपण गाण्याला गायला शिकतो तेव्हा ते गाणं किती आकर्षित होतं आणि ते गाणं किती सोपं होतं. हा म्हणून हा भगवद्गीता आहे ना, हे गायचं पुस्तक आहे. हा बरोबर आहे. हे वाचायचं पुस्तक नाहीये. हा तुम्ही सुरुवातीपासून ही जर चाल तुम्हाला लक्षात आली, ठेका म्हणतात ना, हा हो ठेका हो जर लक्षात आला, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्र, सुरुवातीपासून जर तुम्हाला ही जी चाल जर लक्षात आली, तुम्हाला भगवद्गीतेशी प्रेम निर्माण होईल. हा हा हा. किती सुंदर भगवंतांनी ज्ञान दिलंय, जे एका गीताच्या रूपात दिलंय, एका गाण्याच्या रूपात दिलंय. हो बरोबर आहे. म्हणून त्याला एका क्लिष्ट तत्ववादाच्या पुस्तकासारखं बघू नका. श्रीकृष्णांनी दिलेल्या एका गाण्यासारखं गायला शिका. बघा तुमच्या जीवनामध्ये गीतेप्रती किती आकर्षण निर्माण होईल. हो 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 बरोबर. म्हणून कुठलाही श्लोक आहे ना, आपण हा साधारण असा वाक्य जसं बोलतोय तसं बोलायलाच नाही पाहिजे. हा हा हा. कधीही कधीही कुठल्याही परिस्थितीमध्ये जेव्हा तुम्हाला भगवद्गीतेचा श्लोक बोलायचा आहे, तुम्ही गायला शिका. हा बरोबर आहे. आणि बघा तुमच्या जीवनामध्ये किती परिवर्तन होईल, कारण गाण्याच्या त्या चालीने ना आपल्याला शब्द लक्षात राहतात. हो 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 बरोबर. मला आठवतंय अनेक अनेक वर्षांआधी, कदाचित 92-93चा काळ होता, तेव्हा घरी टीव्ही बघायचं होतं. टीव्ही मध्ये एक नेरोलॅक पेंट्स होता, आणि त्या नेरोलॅक पेंट्सची एक ऍडव्हर्टाइजमेंट होती. ती मला अजूनही बाहेर आहे. आता किती वर्ष झाली ती ऍडव्हर्टाइजमेंट मी माझ्या टीव्हीवर बघितली नाहीये. अनेक वर्ष, 15 वर्षांपासून तर आश्रमात आहे मी. आश्रमामध्ये टीव्हीच नाही आमच्या. पण म्हणतात, हा जब घर की रौनक बढ़ानी हो, दीवारों को जब सजाना हो, नेरोलैक नेरोलैक. अशा नेरोलॅक पेंट्सची ती ऍडव्हर्टाइजमेंट होती. हा हा 92-93ची ती ऍडव्हर्टाइजमेंट आहे, ती मला अजूनही लक्षात आहे. का माहितीये? त्याची ती हा चाल मस्त. हा हा हा. तर आपल्याला जे काही गाणे लक्षात आहेत ना पिक्चरचे, पण ते हो पिक्चरचे त्या गाण्याचे जे बोल आहेत ते आपल्याला लक्षात नाही राहत, पण ती चाल आपल्याला लक्षात राहते. आणि ती चाल जर आपल्या लक्षात राहिली तर चालीद्वारे आपल्याला शब्द लक्षात राहतात. हा बरोबर आहे बरोबर. म्हणून लहान मुलांना पण जेव्हा आपण श्लोक शिकवतो, आपण त्या संस्कृत शब्दांकडे लक्ष नाही द्यायला पाहिजे, त्यांना ती चाल शिकवायला पाहिजे. हम्म. तुम्ही जेव्हा लहान मुलांना चाल शिकवाल, त्या चालीमध्ये ते शब्द बरोबर बसतात. हो. म्हणून आपण भगवद्गीता गायला पाहिजे नेहमी. गीत येते. ओके ओके.
ओके Thank you. प्रभूजी. धन्यवाद हरे प्रभूजी. कृष्ण. हरे कृष्ण. धन्यवाद. हरे धन्यवाद. कृष्ण. हरे कृष्णा. हा प्रभू. हा हरे प्रभू, दंडवत प्रणाम. दंडवत प्रणाम. प्रभूजी निकुंजले दास बोलतोय प्रभूजी. बोला बोला. प्रभूजी मी एक प्रश्न होतो. आपल्या जर मंदिरामध्ये काही सेवा करत असेल आपण आणि त्या सेवा आपल्याला खूप आवडत असेल, पण ती सेवा करता करता आपल्या वरिष्ठ भक्तांनी ती सेवा आपल्या बदलून दुसरी सेवा दिली आणि त्यामध्ये आपल्या समजा चिडचिडपणा होत असेल किंवा काही आणखीन काय होत असेल, तर त्या चिडचिडीपासून आपण कसं वाचू शकतो किंवा आपण एक चांगल्या भावने ती सेवा कशी करू शकतो प्रभूजी? दोन गोष्टी आहेत की ज्यांनी तुम्हाला ती सेवा दिली आहे त्यांनी पण ती सेवा द्यायच्या आधी तुम्हाला विचारायला पाहिजे. अच्छा. की आजपर्यंत तुम्ही ही सेवा करत होते, पण काळाची गरज ही आहे, परिस्थितीची गरज ही आहे की ही सेवा करण्यासाठी 10 लोक आहेत, पण ती एक दुसरी जी कठीण सेवा आहे ती करण्यासाठी कोणी नाही आहेत आणि तुम्ही अनेक अनेक वर्षांपासून आहात, जुने भक्त आहात, तर नवीन भक्तांना ती सेवा देऊ शकत नाही, तर कृपया आम्ही तुम्हाला विनंती करतोय की ती नवीन सेवा तुम्ही घ्या. तर जे आपल्याला सेवा देत आहेत त्यांचं कर्तव्य आहे की ते विचारून सेवा देतात. अच्छा. आणि जेव्हा विचारून सेवा देत आहेत तेव्हा आपलं सेवा स्वीकारणाऱ्याचं कर्तव्य आहे की जेव्हा आपल्याला आपले कोणी वरिष्ठ सेवा बदलून देत आहेत याचा अर्थ त्यांनी पण काहीतरी विचार केला असेल. अच्छा. उगाच फक्त अदला बदल करण्यासाठी सेवा कोण बदलणार? कारण सेवा जेव्हा नवीन करतो आपण तेव्हा त्या सेवेचं स्तर खालावतं की नाही. हो खरे. तुम्ही अमुक अमुक सेवेमध्ये प्रवीण आहात आणि तुम्हाला आता नवीन सेवा देणार, त्या नवीन सेवेचं स्तर खालावणार की नाही. खरी गोष्ट आहे. हो. मग जे भक्त तुम्हाला एक नवीन सेवा देत आहेत त्यांना ही गोष्ट माहिती नाहीये की जेव्हा तुम्हाला एका प्रवीण सेवेतून स्थानांतरित करतील आणि दुसऱ्या नवीन सेवा देतील तेव्हा त्याच्यामध्ये त्या सेवेचं स्तर खालावणार. खरंय खरंय. म्हणजे त्यांना माहिती आहे ते. बरोबर. म्हणजे त्यांना माहिती आहे एका चांगल्या सेवकाला प्रवीणतेतून मी साधारणपणामध्ये ढकलतोय. हो. पण तरी पण ते तुम्हाला विनंती करतायत, प्रभूजी कृपया तुम्ही तुमची सेवा चेंज करा आणि तिकडे जा. याचा अर्थ काय माहितीये, त्यांचे पण हात बांधलेले आहेत. अच्छा. त्यांचे पण हात बांधलेले आहेत की इथे तुम्ही अमुक अमुक सेवेमध्ये प्रवीण करता, एकदम छान सेवा करता, वेळेवर करता, तरी पण तुम्हाला उचलून दुसरीकडे ठेवतायत. म्हणतायत की प्रभूजी आमचे पण हात बांधलेले आहेत, कारण या सेवेसाठी 1000 लोक मिळतात पण त्या सेवेसाठी कोणी मिळत नाही. अच्छा. म्हणून जे सेवा आपल्याला बदलून देतात त्यांचं कर्तव्य आहे की आपण विचारून सेवा बदलायला पाहिजे. आणि जे सेवा स्वीकारतात त्यांनी पण बघायला पाहिजे की माझी सेवा बदलतायत म्हणजे याच्यावर या लोकांनी पण मनन केलेलं आहे, यांनी पण विचार केलाय आणि तरीही माझी सेवा बदलतायत, जरी त्यांना माहिती आहे की ह्या सेवेचं स्तर खालवणार. याचा अर्थ यांचे पण हात पूर्णपणे बांधलेले असतील, कदाचित त्या दुसऱ्या सेवेसाठी त्यांना कोणी सेवक मिळत नाहीये. अच्छा. हा दोन्हीकडे जेव्हा समजूतदारपणा असेल तेव्हा तिथे प्रॉब्लेम्स होणार नाहीत. अच्छा. तर सेवा देणाऱ्यांनी समजूतदारपणा दाखवायला पाहिजे आणि सेवा घेणाऱ्यांनी त्याचा समजूतदारपणा दाखवायला पाहिजे. ओके ओके चालेल. थँक्यू. 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 हरे कृष्ण. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभू. हा प्रभू. दंडवत प्रणाम प्रभू. दंडवत प्रणाम. हा सीसी मध्ये आता वाचन चालू होतं तर त्यावेळेस त्याच्यामध्ये एक असं एक स्पष्टीकरण प्रभुपादांनी दिलंय की प्रल्हाद महाराज हे भक्त शिरोमणी आहेत, पण त्यांची पुन्हा तुलना करताना ते म्हणतात प्रल्हाद महाराजांपेक्षा पांडव हे अधिक प्रगत भक्त आहेत. त्यानंतर पांडवांपेक्षा यदुवंशीय यादव हे अधिक प्रगत आहेत आणि यादवांमध्ये उद्धव अधिक प्रगत आहेत आणि उद्धवांपेक्षा व्रजगोपी जे आहेत ते अधिक प्रगत आहेत. तर हे आपण कसं समजून घेतलं पाहिजे? कारण आपण इकडे प्रल्हाद महाराजांना तर भक्त शिरोमणी म्हणतो, पण हे आपण समजून घेताना सोनाऱ्याच्या दुकानामध्ये जेव्हा जातो तेव्हा तिथे प्रत्येक गोष्ट सोन्याचीच असते. येस. पण एखादी बांगडी असेल त्याच्यावर कोरीव काम नसेल तर ते सोन्याचंच आहे तरी पण त्याची किंमत जास्ती असेल. आणि त्याच्यापेक्षा अधिक किमतीची दुसरी बांगडी किंवा कडा असेल ज्याच्यावर अजून अधिक कोरीव काम केलं. तर जरी सर्व काही सोन्याचंच आहे, सोन्याचं दुकान आहे, तिथे पितळाचं काहीच मिळत नाही, सगळं खूप मौल्यवान आहे, पण त्याच्यामध्ये नक्षीकाम किती केलंय, त्याच्यामध्ये कोरीव काम किती केलंय, त्याच्यामध्ये छोटे छोटे रत्न तिथे टाकलेले आहेत का,
याच्या अनुसार लक्षात येतं. म्हणून भक्त शिरोमणी प्रल्हाद आहेत, पण भक्त शिरोमणी प्रल्हादांना जर विचारलं तर भक्त शिरोमणी प्रल्हाद नारद मुनींना बृहद भागवतामृतामध्ये म्हणतात, माझ्यापेक्षा श्रेष्ठ हनुमानजी आहेत. का बरं रे? का म्हणतात, श्रीकृष्ण नरसिंहाच्या रूपात जेव्हा आले, मला आशीर्वाद दिले, पण मला आशीर्वाद देऊन त्वरित निघून गेले. मला त्यांनी संग नाही दिला त्यांचा. आणि मला संघ का नाही दिला? कारण त्यांना असं कुठेतरी वाटलं की कदाचित मी त्यांच्या सेवेसाठी तत्पर नाहीये, म्हणून मला काही सेवा पण नाही दिली. मला नाही सांगितलं माझ्यासाठी तू हे कर. आपण जेव्हा एखाद्या व्यक्तीला सांगतो ना, प्रभूजी माझी तुमच्याकडे एक विनंती आहे, माझी एक सेवा आहे, तुम्ही ही सेवा करणार का? कधी कधी ज्या व्यक्तीला आपण विनंती करतोय त्या व्यक्तीला ती सेवा जड जाते किंवा ओझं वाटतं. पण ऍक्च्युली त्या व्यक्तीने जर बघितलं, एवढ्या सर्व लोकांमुळे मध्ये मला ती सेवा दिली श्रीकृष्णांनी, गुरूंनी मला सेवा दिली, जरी त्यांच्याकडे 100 वेगळे पर्याय होते तर तेच ओझं आपलं सौभाग्य बनतं. तर प्रल्हाद महाराज म्हणतायत, विष्णू माझ्या जीवनात आले पण मला काही सेवा नाही दिले, आणि काही तासच होते माझ्या समोर आणि नंतर निघून गेल्यानंतर मला कधीही दर्शन नाही दिलं. नरसिंहदेव परत नाही दिले दर्शन. म्हणतात माझ्यापेक्षा श्रेष्ठ हनुमानजी आहेत. हनुमानजीच्या जीवनामध्ये रामचंद्र आले, त्यांना आपलं नित्य संगी बनवलं आणि त्यांना किती कार्य दिले. त्यांना सांगितले सीतादेवी तिथे आहे, सीतादेवींना शोधून आणा तुम्ही, माझी मुद्रिका आहे, माझी ही अंगठी आहे, ही घेऊन जा आणि सीतादेवींना आश्वासन द्या की तुम्ही माझे अधिकृत प्रतिनिधी आहात, तुम्ही माझं प्रतिनिधित्व करा. विचार करा, रामचंद्रांना, त्याच विष्णूंना हनुमानजींवर किती विश्वास आहे. म्हणून नारद मुनींना बृहद भागवतामृतामध्ये प्रल्हाद म्हणतात की हनुमानजी माझ्यापेक्षा श्रेष्ठ वैष्णव आहेत. मग नारद मुनी हनुमानजींकडे जातात. मग हनुमानजींकडे गेल्यावर हनुमानजी म्हणतात, पण ना रामचंद्रांनी नेहमी मला सेवा दिली पण माझ्यासोबत कधी राहिले नाही. पण बघा हे पांडव कसे आहेत, पांडवांनी किती सेवा केली. पांडवांचं प्रत्येक कार्य हे नेहमी श्रीकृष्णांच्या सेवेसाठी होतं. पण श्रीकृष्णांनी काय केलं माहितीये, केवळ त्यांच्याकडून सेवा नाही स्वीकारली, त्यांच्या घरी जाऊन राहिले. म्हणून म्हणतात की जेव्हा पांडव या जगात होते तेव्हा काही ऋषीमुनी होते आणि त्या ऋषीमुनींना परमेश्वराचं दर्शन करायचं होतं. तेव्हा त्यांनी असं ऐकलं होतं की विष्णू या जगात अवतरित झालेत. तर ते हे जे ऋषीमुनी आहेत हे उत्तर दिशेला निघाले. कारण जेव्हा केव्हा शास्त्रांमध्ये येतं की परमेश्वराचं दर्शन करायचंय किंवा योग मार्गावर चालायचंय, तेव्हा सगळेजण उत्तर दिशेला जातात. तर हे ऋषीमुनी पण उत्तर दिशेला जायला निघाले. तर तेव्हा त्यांचे जे गुरु होते ते त्या ऋषीमुनींना म्हणाले, उत्तर दिशेला नका जाऊ, दक्षिण दिशेला जा. दक्षिण दिशेला हस्तिनापूर आहे, हस्तिनापूरमध्ये पांडव राहतात आणि पांडवांच्या महलामध्ये तुम्हाला विष्णू भेटतील. त्या हिमालयाच्या गुफामध्ये आणि गंगा नदीच्या थंड पाण्याच्या जवळ शेजारी करणाऱ्या तपस्याच्या हृदयामध्ये विष्णू नाही सापडणार तुम्हाला. जे मोठे मोठे तपस्वी आहेत, अनेक अनेक वर्षांपासून तपस्या करत, त्यांच्या हृदयामध्ये विष्णू नाही आहेत, पण या पांडवांच्या घरी त्यांच्या सोबत बसून जेवण करतायत. म्हणून हनुमानजी म्हणतात की पांडव माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहेत, कारण त्यांनी सेवा पण दिली, त्यांना संघ पण दिला आणि त्यांच्या घरी जाऊन राहिले. विचार करा त्यांना पांडवांची किती प्रेम आहे. आणि पांडवांना जेव्हा विचारलं तेव्हा पांडव म्हणतात आमच्यापेक्षा जास्ती अधिक आहेत यदुवंशी, कारण श्रीकृष्णांनी त्यांना आपलंसं केलं, आम्हाला नेहमी थोडस दूर ठेवलं त्यांनी. हा त्यांच्या भावना आहेत प्रत्येक भक्ताच्या. सो प्रत्येक भक्त हा भक्त शिरोमणी आहे. कारण जसं सोनाऱ्याच्या दुकानामध्ये भागवत जर तुम्ही उघडलं त्याच्यामध्ये प्रत्येक सोनेरी भक्त आहे. परीक्षित महाराज सोनेरी भक्त आहेत, अंबरीश महाराज सोनेरी भक्त आहेत, ध्रुव महाराज सोनेरी भक्त आहेत, सर्व सोन्याचेच आहेत. पण त्यामध्ये पण ना प्रत्येकाच्या भावना कशा आहेत बघा. प्रत्येक बांगडी किंवा प्रत्येक कडा किंवा प्रत्येक हार गळ्यातला म्हणतो माझ्यावर कोरीव काम आहे ना एवढं जास्ती नाही केलंय. तो शेजारी जो हार आहे ना, त्या शेजाराच्या हारावर आमच्या सोनाऱ्यांनी खूप जास्ती कोरीव काम केलंय. म्हणजे त्या हारावर किंवा त्या कड्यावर, त्या गोफावर त्या सोनाऱ्याचं जास्ती प्रेम आहे. या जगामध्ये कधी पण आपण स्वतःचं वर्चस्व स्थापित करण्यासाठी बघतो, मी या व्यक्तीपेक्षा श्रेष्ठ आहे, मी या व्यक्तीपेक्षा श्रेष्ठ. अरे तुम्हाला काय माहिती माझ्यावर किती कृपा झाली आहे, त्यांच्यावर एवढी कृपा नाही झाली. पण जर तुम्ही भागवत उघडलं, जर तुम्ही बृहद भागवतामृत उघडलं, त्याच्यामध्ये प्रत्येक भक्त म्हणतो अहो मला काय कृपा मिळाली,
मला वंचित ठेवलं. मला नरसिंहदेवांनी कृपाच नाही दिली. मला नुसतं डोक्यावरून हात फिरवला. प्रल्हाद महाराज म्हणतात, डोक्यावरून हात फिरवला, थोडं मला शांत हो म्हणाले आणि निघून गेले. अरे, माझ्याशी बोलले नाही, मला नुसतं म्हणाले की तू राज्य कर, मला सेवा नाही दिली, माझ्यासोबत कधी संग नाही केला, नुसतं डोक्यावर हात फिरवून मला फसवलं, असं म्हणतात प्रल्हाद महाराज. तर ह्या सूक्ष्म भावना आहेत ज्या आपण भक्ती मार्गावर शिकायला पाहिजेत, की जरी आपण पण भक्त आहोत आणि आपल्या शेजारचे पण भक्त आहेत, पण आपण बघायला पाहिजे या शेजारच्या भक्ताकडे माझ्यापेक्षा जास्ती एक सुंदर गुण आहे, यांच्यामध्ये नम्रता माझ्यापेक्षा जास्ती आहे, यांच्यामध्ये उत्सुकता माझ्यापेक्षा जास्ती आहे, यांच्यामध्ये आदर सन्मानाची भावना माझ्यापेक्षा जास्ती आहे, यांच्यामध्ये उत्साह माझ्यापेक्षा जास्ती, यांच्यामध्ये निश्चय माझ्यापेक्षा जास्ती आहे, आणि म्हणून हे सोनं माझ्या सोन्यापेक्षा अधिक मौल्यवान आहे. असं वाटतंय गुरूंनी आणि श्रीकृष्णांनी या सोन्याच्या बांगडीवर जास्ती कोरीव काम केलंय, जास्ती नक्षी काम केलंय, म्हणून यांची किंमत नक्की जास्ती असेल. याच्यावर मी अजून अर्धा तास बोलू शकतो, पण आपला भरपूर उशीर झालाय. आपण पुढे कधीतरी हा विषय निघाला तर आपण याच्यावर बोलू शकतो. येस प्रभू, थँक्यू. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हरे कृष्णा प्रभू. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभू. दंडवत प्रणाम. दंडवत प्रणाम. प्रभूजी, आज वृंदावनदास ठाकूरांचा अविवार्य दिन आहे, थोडं 5 मिनिटं सांगू शकता? वृंदावनदास ठाकूर हे पण श्री नित्यानंद प्रभूंचे शिष्य आहेत. जसं आपण बघितलं कृष्णदास कविराज गोस्वामी हे वृंदावनदास ठाकूरांचे शिष्य आहेत, आणि वृंदावनदास ठाकूरांना पण नित्यानंद प्रभूंनी अशाच एका स्वप्नात आले आणि त्यांना सांगितलं, माझे स्वामी आहेत ना श्री चैतन्य महाप्रभू, बलरामजींचे स्वामी श्रीकृष्ण, नित्यानंद प्रभूंचे स्वामी श्री चैतन्य महाप्रभू, त्यांना पण त्यांनी आज्ञा दिली, कृपया तुम्ही श्री चैतन्य महाप्रभूंच्या जीवनावर एक पुस्तक लिहा. आणि कृष्णदास कविराज गोस्वामींनी जसं मी वर्णन केलं, तत्वाला खूप महत्व दिलंय, त्यांनी लीलांना जास्ती महत्व नाही दिलं, कारण त्यांना तसा आदेश मिळाला होता. पण वृंदावनदास ठाकूर हे कृष्ण लीलेमध्ये जे व्यास ऋषी आहेत, ते व्यास ऋषी जेव्हा चैतन्य लीलेत आले तेव्हा ते वृंदावनदास ठाकूर झाले, आणि या वृंदावनदास ठाकूरांनी अनंत लीला या खूप विस्तृत रूपात लिहिल्या. त्यांनी तत्व कमी दिलंय, पण लहानपणच्या लीला आहेत. जसं तो एक ब्राह्मण येतो श्री चैतन्य महाप्रभूंच्या घरी आणि ते भोग अर्पण करतात, आणि बाळ गोपाळाला जेव्हा आठवण करतात तेव्हा श्री चैतन्य महाप्रभू निमाई तिथे येतात निघतात, त्या सर्व लीला एकदम विस्तृत एक एक डिटेलनी त्यांनी त्यांच्या श्री चैतन्य भागवत या ग्रंथात दिलेत. तर जसं व्यास ऋषींनी श्रीकृष्णांप्रती भागवत रचलं, तसं वृंदावनदास ठाकूरांनी श्री चैतन्य महाप्रभूंच्या वर्णनासाठी श्री चैतन्य भागवत रचलं. तर त्यांच्या पुस्तकामध्ये लीला विस्तृत रूपात आहेत, आणि कृष्णदास कविराज गोस्वामींच्या पुस्तकामध्ये त्यांनी प्रत्येक लीले मागे जे गूढ तत्व होतं, जे गूढ रहस्य होतं, श्री चैतन्य महाप्रभूंचं श्री कृष्णांप्रती जे प्रेम होतं, त्याच्यावर जास्ती भर दिलाय. बालपणाच्या ज्या सर्व लीला आहेत त्या कृष्णदास कविराज गोस्वामींनी नाही केल्यात, कारण त्यांना रिपीट नव्हतं करायचं. त्यांना असं वाटलं, जर मी बालपणाच्या लीला परत आहे ना एकदा लिहिला, समजा श्री चैतन्य चरितामृतामध्ये, तर कुठेतरी श्री वृंदावनदास ठाकूरांचा अनादर आहे. अमुक आचार्यांनी समजा अमुक गोष्टीवर आधीच एक ग्रंथ लिहिलाय, तर मी पुन्हा एकदा त्याच्यावर का लिहू, तो माझा उद्धटपणा होईल. म्हणून त्यांनी बालपणाच्या सर्व लीलांना 1 किंवा 2 अध्यायामध्ये लिहिलंय. आधी लीला जर बघितलं तुम्ही तर 8व्या किंवा 9व्या अध्यायामध्ये त्यांनी 1-2 अध्यायामध्ये सर्व बाललीला संपवल्या. पण वृंदावनदास ठाकूरांनी आदी लीलेमध्ये, आदी खंड म्हणतात त्याला, तिथे भरपूर विस्तृत लीला लिहिल्यात लहानपणच्या. जसा तो एक चोर येतो आणि निमाईला चोरी करून घेऊन जातो, आणि निमाई त्याला गोल 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 फिरवतात, आणि पूर्ण फिरून झाल्यावर परत स्वतःच्याच घरी आणून सोडतात. त्या सर्व ज्या लिहिल्या त्या श्री चैतन्य भागवतात दिल्यात. तर त्यांचं पण खूप विशेष स्थान आहे श्री चैतन्य महाप्रभूंच्या लिहिल्यात. ठीक आहे, खूप खूप धन्यवाद. आपण येत्या शनिवारी भेटूया, आणि त्याआधी गुरुवारी. येस प्रभूजी. संजीव देशपांडे प्रभू, तुम्ही अनम्यूट केलं होतं का स्वतःला? हरिबोल. हा, येस प्रभूजी. तुम्ही केवळ हरिबोल ऐकू येत आहे मला, त्याच्या पुढे ऐकू येत नाहीये.
आपण गुरुवारी सकाळी 6 वाजता जपासाठी भेटूया आणि 6:30 ला जपावर चर्चाही करूया. हरे कृष्ण. खूप खूप धन्यवाद. जय श्री चैतन्य महाप्रभु की जय, श्रील प्रभुपाद की जय, श्रील रूप गोस्वामी पाद की जय, अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. जय निताय गौर प्रेमानंदे. हरि हरि बोल. हरि बोल.